आणि सरांना नमस्कार. सरांना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून दक्षिणात्य पद्धतीच्या वास्तुशास्त्राविषयी जाणून घेणार आहोत. तर वास्तुशास्त्र हे बांधण्याचे व वास्तूच्या आजूबाजूला व आतल्या भागात करावयाच्या रचनांचे शास्त्र आहे. यामध्ये दिशा व ऊर्जा तसेच पंचतत्वाचा अभ्यास करून त्यांचा योग्य तो मिलाफ करून वास्तूची रचना करणे म्हणजे खरे वास्तुशास्त्र. आणि त्यात या सर्वांचा उपयोग हा आपल्या उन्नतीसाठी कसा करावा याविषयीचे मार्गदर्शन सर आपल्याला आज या क्लासमध्ये करतील. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या क्लासला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा कुलकर्णी मॅडमने स्वागत केलं तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. इत्यादी सर्व सभासदांचं स्वागत आहे. त्यामध्ये आपले दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, हळदणकर मॅडम इत्यादी सर्व कुलकर्णी आणि उपस्थित असलेले नसलेले सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपल्याला एक शेवटचा प्लान शिकायचा आहे. तर शेवटचा प्लान एवढ्यासाठी की त्याच्यामध्ये आपलं गेल्या वेळेला एकच प्लान झाला, त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न उत्तरं झालेली आहेत. तर त्या प्रश्न उत्तरांमधून बरंच काही शिकायला मिळालं असेल असं मला वाटतं. तर त्याचप्रमाणे आज आपण हा शेवटचा प्लान लावून नंतर पुढची भूमिका काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. तर पुढची भूमिका अशी आहे की एक तर मी प्रत्येकाला नोट्स पाठवीन जे ड्रॉइंग डिझायनिंग वगैरे आहे त्याचं. कारण का की उंचवटे किंवा जमिनीमध्ये काही गोष्टी ज्या आपण म्हणतो की एखादा प्लॉट तुम्ही घेतला तर सपाट असा प्लॉट मिळत नाही सरफेस. तर त्याला उंचवटा डोंगर किंवा थोडस त्या ठिकाणी असा एक प्रकारचा बांध असतो किंवा उचल उतार असतो. तर असा आपल्याला काय दोष होतो हा एक भाग त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरा भाग आहे की भित्तिशिलाचे काही परिणाम जे आपलं बंगला बांधला तर त्याच्यावरती आपल्याला कशा प्रकारे त्रास होऊ शकतो तर त्याचं ड्रॉइंग डिझायनिंग आहे. जर फळा असता तर मी तुम्हाला ड्रॉइंग काढून तुम्हाला शिकवलं असतं, पण इथे काही तशी सोय नाही आहे. दुसरा भाग असा आहे की त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की जे विदिशा प्लॉट असतात तर विदिशा प्लॉटमध्ये जेव्हा तुम्हाला दर्शनी उपदिशा असते म्हणजे ज्याला आपण ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य ह्या ज्या काही उपदिशा आहेत तर त्या जर समोर आल्या तर त्याच्या ज्या चांगल्या देवता आहेत त्या विखुरल्या जातात आणि आपल्याला असं वाटतं की ही ईशान्य आहे तर ती चांगली आहे. तर तसं नसून त्या ठिकाणी यदाकदाचित दर्शनी समांतर भाग जो आहे तो वायव्यचा आला तर त्या ठिकाणी ते निषिद्ध आहे. मग त्याकरता आपल्याला आपलं प्रवेशद्वार जे आहे बंगल्याचं ते पर्टिक्युलर त्या देवतेमधूनच, जसं आता रोग नावाची देवता वायव्येला आहे तर तुम्हाला तिथे पुष्पदंत आणि वरुण नावाच्या देवतेसाठी त्याचा विचार करायचा असतो. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो पुढे आपण विचार करणार आहोत. आता मॅडम एक बंगला लावतील तर त्याच्यावरती मी आज उपाय पण शिकवणार आहे. त्यामध्ये कोणते कोणते उपाय कशासाठी कुठला कट असेल तर तो एक भाग आपण करणार आहोत. बघा आता हा जो प्लान लावलेला आहे मॅडमने तर तो तुम्हाला दिसतो का? बरोबर बघा. दिसतो का? दिसतोय ना? हा. हा दिसतोय दिसतोय. हा. हो होय होय दिसतोय मॅडम हो. ठीक आहे. आता बघा इथे 8 अंक जिथे लिहिलेले आहे ना, आता मला असं वाटतं तुम्हाला सगळं सोपं झालेलं आहे त्याच्यामधलं. म्हणजे काही त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की तुम्हाला आणखी काही शिकायचं आहे प्लान मध्ये. तर इथे एंट्री दाखवलेली आहे तर ती 8 अंक जिथे लिहिलाय म्हणजे नैऋत्य दिशा आणि पश्चिम दिशेला आहे. वेस्ट आता 7 अंक जिथे आहे तिथे जर आपण पाहिलं आपल्या घरातून तर त्या ठिकाणी यदाकदाचित तिथे जी देवता येईल ती पितृदेवता असेल, पितर नावाची, किंवा त्याच्या पुढे जाऊन थोडीशी वेगळी तऱ्हेची देवता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे अंशात्मक तुम्हाला विचार करून एखाद्या व्यक्तीने जर समजा तुम्हाला प्लान पाठवला तर त्याला सांगायचं की उंबरठा जो आहे त्याच्यावरती कंपास ठेवून त्याचा फोटो आम्हाला पाठवला तर त्या देवता कुठल्या कुठल्या येतील तर त्याच्यावरती त्याला तो फलादेश तसा
सांगायचं आहे. त्यानंतर तुम्ही 10 अंकाकडे गेलात तुम्ही, तर त्या ठिकाणी बघा एक दरवाजा जो आहे तो स्टेअरकेस जे आहे ना, जिथे 12वं स्थान आहे बघा, ती आग्नेय दिशा आहे. आणि ती आग्नेय दिशा म्हणजे पूर्व आग्नेय दिशा, ही 12 अंक जिथे लिहिलाय ती आहे. आणि त्या तिथून मागचा दरवाजा ज्याला आपण म्हणतो, एक मेन एंट्रन्स आहे आणि एक आपल्याला शिडी चढताना मागून लागणारा एंट्रन्स आहे. म्हणजे पुन्हा हॉलमध्ये येऊन तसं बाहेर जायची आवश्यकता नाही, म्हणून त्यांनी तो दरवाजा असा बनवलेला आहे. तर तो आग्नेयचा दरवाजा सुद्धा हानिकारक आहे असं आपल्याला सुचवायचं आहे. म्हणजे आग्नेय दिशेला दरवाजा नसावाच, हा पहिला भाग आहे. त्यानंतर इथे 3 अंक जिथे आहे, तर त्या 3 अंकाच्या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय का की टॉयलेट एक मास्टर बेडरूमला आहे का बघा? दिसतंय सर. एक हो ना. होय सर, आहे सर. हो, दिसतंय. मग ते सुद्धा 3 अंक, 2 अंक, या ठिकाणी 4 अंक जर आला तर 4 अंक लिहिलेले नाही तुम्ही, 10च्या समोर 4 आहे असं समजा. कळलं का? बरोबर आहे. हो मग सर. आता 3 अंक आला तर समजायचं की उत्तर ईशान्य या प्रभागामध्ये ही चुकीची व्यवस्था आलेली आहे. कळलं का? आता लिव्हिंग रूम मध्ये आपण बघितलं तर सिटिंग वगैरे जो आहे तो भाग आपण बघितला तर त्या ठिकाणी वायव्य आणि पश्चिम दिशा येते. आता त्याला त्या देवता ज्या आहेत त्या तेवढ्या उपयोगाच्या नाहीत, पण WC बाथ जे आहे तर त्या ठिकाणी यदाकदाचित प्रश्न उपस्थित होऊ शकतात, असा आपल्याला तिथे संकेत द्यायचा असतो. अच्छा, गाडी पार्किंग जी आहे ती त्याने तिथे दक्षिण आणि नैऋत्य दक्षिणेला ठेवलेली आहे, तर हरकत नाही. म्हणजे त्या ठिकाणी तिथे तो भाग आहे. दुसरा एक तो छोटासा जो भाग दिसतो ना, तो हल्ली काही लोक त्या तिथे थोडस ग्रास वगैरे म्हणजे काहीतरी पौधा वगैरे लावतात, छोटे छोटे, असं एक छान दिसावं आपल्या घरातून म्हणून तिथे तो हे घास वगैरे लावला जातो. तर तो थोडा पोर्शन जर समजा आपण ऍडवाइज केलं तर तिकडून तो बंद करून त्याला समांतर करायचा. कळलं का? म्हणजे तिथे तो प्रश्न उपस्थित होणार नाही. आलं लक्षात? आता कुठे जिथे नंतर करायचं असतं? 10 अंक आणि 9 अंकाच्या मध्ये बघा एक चौरस असा स्लॉट आहे. हो सर. कळ मॅडम. काय नाही. हा, बंद दिसतोय केलंय का मॅडम. तुम्हाला? त्यांना भान राहत नाही की बाबा इथे क्लास चालू आहे. माईक बंद करा ना कृपया. बर, आता बघा इथे 9 अंक जिथे लिहिला आहे तिथे तो स्लॉट आहे, बघितला का? हो त्याला सर. मागच्या बाजूने प्रवेश आहे, तर तो तोडून तुम्ही समांतर केला तर त्याचं कट म्हणून त्याला आपल्याला करता येणार, म्हणजे तिथे कट म्हणून राहणार नाही. कळलं का? म्हणजे सर ती समांतर गाडी जिथे लावली ती समांतर भिंत टाकून तो बंद करून घ्यायचा असं म्हणता का तुम्ही? तो जो कट नाही, तयार भिंत झालेला आहे तो. भिंत ऍक्च्युली काय माहितीये का मॅडम, ती हा, भिंत पूर्ण नाही आहे. ती बर. अशी एक हल्ली कसं आहे, फ्रेंच आर्किटेक्ट जे आहे ना, तर हा, 1 फुटाची अशी वॉल असते, बैठक त्याच्यावरती करतात लोक. आणि बर. मागच्या बाजूला काही वेळेला ते गार्डन सारखं थोडंसं करतात बंगल्यामध्ये. अच्छा, म्हणजे तो जो कट झालाय तो न ठेवता ती पूर्ण भिंत बांधून घेऊन जर तो समांतर करा तुम्ही म्हटलाय ना आता, हो हो, तसं करायचं. हा, ओके. बुजवून एक तर टाईल करायच्या किंवा हा, तो जो कट आहे त्याची भिंत तोडून टाकायची आणि समांतर करायचं. हा, हा, आलं लक्षात सर. म्हणजे काय, तो कट म्हणून दर्शवला जाणार नाही किंवा विचार केला बरोबर. जाणार नाही, हो, हो, कट असं राहणार आहे. नाही थोडक्यात तो. हा, Yes. हा, कळलं का? ओके. हो, हो सर. हम्म. मग हा असा तऱ्हेचा भाग आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा गेल्यानंतर निषिद्ध गोष्टी कुठल्या आहेत, तर जिना आहे. जिना हा आग्नेयला आल्यामुळे कोणत्या कोणत्या घटना होऊ शकतील, तर त्या ठिकाणी जिना काही रिमूव्ह करू शकत नाही, कारण हा RCCचा जिना असतो, तर तो काढता येत नाही. तर त्याला त्या ठिकाणी आग्नेय दिशा ही जी आहे ही आपल्या कुटुंबातील पंचम स्थान जे आहे त्याचं अष्टम स्थान आहे. जर तुम्ही बघितलं तर इथे पंचम स्थानाचं ते अष्टम स्थान आहे, पहा हो आहे सर. का? हो सर. हो. हो सर. हो, होय सर.
मग त्या ठिकाणी आपल्या मुलांना येणारे कष्ट तर डॅडो ते त्याच्या अरे बाबा काय कोण आहे? एक मिनिट रिमूव्ह करतो थांबा. कुलकर्णी मॅडम. हा. हो सर. काय आहे मध्ये डिस्टर्ब करतात का हो मॅडम? हो मी लक्ष ठेवते सर. हा. मग आता अशा वेळेला तिथे पंचमाचं अष्टम स्थान असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला आपल्या संततीच्या बद्दलच्या तक्रारी तिथे येऊ शकतात. कळलं का? म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला संततीच्या बाबतीमध्ये थोडासा विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की प्रथम स्थान म्हणजे पूर्व दिशा आहे. पूर्व दिशेच्या बाजूला आग्नेय दिशा जी आहे तर त्या ठिकाणी आपल्या कुंडलीतील 12वं स्थान म्हणून विचार केलेला आहे. तर अशा 12व्या स्थानामध्ये जिना आल्यामुळे तो दोष आहे. तो दोष त्या जातकाच्या अकॉर्डिंग टू कुंडली किंवा बंगला वास्तू त्याला अनुसरून आर्थिक हानी होण्याची पण त्याच्यामध्ये शक्यता दर्शवली जाते. आता जसं की तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा पत्रिका पाहतो त्या पत्रिका पाहतेवेळी 12व्या स्थानामध्ये असणारे ग्रह हे परदेश गमनाचं स्थान जरी असलं तरी सुद्धा हानिकारक सुद्धा आहे. म्हणजे आर्थिक हानी, एखादा मूल आपल्यापासून दूरवर जाणं, बराच काळ आपल्यापासून दूरवर वास्तव्य करणं, अशा सुद्धा गोष्टी त्यावेळेला आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुम्हाला हे 12व्या स्थानाच्या बद्दलच्या ज्या घडामोडी आहेत त्या ठिकाणी पंचमाचं अष्टम स्थान म्हणून त्याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि हे जडत्व जे आहे ते मोठंच असतं. त्याच्यामध्ये दुःख येणं, जसं 12व्या स्थानामध्ये जर कोणाच्या ग्रह असतील तर ते ग्रह सुद्धा जसं जातकाला मोठी हानी पोहोचवतात, तसं हे 12वं स्थान जर बंगल्यामध्ये असेल तर त्या ठिकाणी आता काय असा विचार करू नये, पण बऱ्याच वेळेला जे ज्याला आपण म्हणतो क्रिमिनल ऑफेन्स वगैरे ज्या काही गोष्टी असतात, एखाद्या व्यक्तीचं अपघाती निधन होणं किंवा त्या ठिकाणी आपलं मूल अपघातात सापडणं, त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या पायाला जखम होणं. हल्ली तुम्हाला माहिती आहे की डायबिटीजमध्ये आग्नेय दिशा जर दूषित असेल तर बऱ्याच वेळेला अंगठा वगैरे कापायला लागतो. अशा गोष्टी घडलेल्या आहेत, पाहण्यात आलेल्या आहेत. तर त्याच्यावरती पण तुम्हाला अशा तऱ्हेचा विचार करून सांगायला हवं. कळलं का? आता 3 अंक जिथे टॉयलेट बाथरूम आलेला आहे तो निषिद्ध भाग आहे. तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी जो एक दरवाजा जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला स्वयंपाकघराच्या तिकडे पण दिसतो. म्हणजे तिथे किचन आहे का बघा? हो सर सर. हो आहे किचन सर आहे. आहे. आणि ते 5 अंक तिथे आलाय म्हणजे पंचम स्थान आहे आणि चतुर्थ स्थान आहे, म्हणजे तिथे उत्तर वायव्य दिशा आहे. कळलं? तर ती सुद्धा परमिटेड नाही. म्हणजे असे दोष जे आहेत ते तुम्ही नोंद करून घ्यायचे. कळलं? तसा हा प्लांटर म्हणून जो काही हे असतो तो तिथे काही झाडं वगैरे लावण्यासाठी म्हणून ते एक बास्केट दिलेलं असतो मोठा, तर तो सुद्धा हानिकारक आहे. पूजा घर जे आहे ते पश्चिमेला आहे, तर पश्चिमेला पूजा घर सुद्धा परमिटेड नाही. आणि त्या बाजूचा जो लॉबी आहे ती लॉबी त्या बंगल्यापासून थोडीशी कट म्हणा, पण ते आपल्या आतमध्येच आहे. कळलं? जिथे जाळी दाखवली बघा, छोटे छोटे ड्रॉइंग केलेले आहे त्याच्यामध्ये, दिसतंय का? होय सर दाखवले. हो सर हो सर दिसते. दिसतंय दिसतंय. हा, मग तो सुद्धा त्या ठिकाणी एवढा दोष नाही, पण ते प्लांटर्स वगैरे लावतात ना, तर तो दोष आहे. कळलं? बर. आता याच्यामध्ये आपण जर बंगला पाहायला गेलो तर जिना हा मुख्य दोष, बाथरूम हे मुख्य दोष, आणि दरवाजा सुद्धा हा दोषकारकच आहे. आणि ती देवता कुठली आहे? आता बरं, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी. तुमचा उजवा हात डावा हात ज्या बाजूला असेल तर समांतर रेषा आहे. आणि पुन्हा मी नमूद करतो, ही आपण जी कुंडली बनवलेली आहे हो ना. तर एक मिनिट. सर त्याची केला माईक आवश्यकता बंद. काय? केला नाही, सर. त्यांना आवश्यकता आहे का? त्यांना आवश्यकता आहे का बोलायची, माईक उघडायची? काय माहिती सर.
लक्ष देत नाहीत सगळेजण माईककडे. नाही मग माईक उघडायचा कसं उघडायचं? काय प्रश्न विचारला तर गोष्ट वेगळी आहे ना. बरं ठीक आहे, चला. हा, तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला तिथे तुम्ही विचार केला तर पश्चिम दिशा, देवघर अशा ठिकाणी हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर तिथे सिटिंग रूम, पण मुख्य जिनाचा दोष आहे. बरं, आता मुख्य सांगतो तुम्हाला. समांतर जेव्हा जो काही रेषा आहे, तर आपल्याला ही कुंडली बनवताना तो समांतर भाग जो दाखवलेला आहे, तर त्या दिशेला ते 12वं स्थान निर्माण झालेलं आहे. पण तिथे असणारी डिग्री हा उपदिशेचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी ती आग्नेय दिशा येते, एवढं नक्की. कळलं? होय सर. ईस्ट साऊथ ईस्ट येईल ना. हा, बरं. आता एवढी तुम्हाला ही जी भूमिका सांगितलेली आहे, ह्याच्यावरती तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत का? तर विचारा, मग आपण तिथे विचार करू, चर्चा करू, आणि तुम्हाला ते कळणं गरजेचं आहे. तर एक विचारू, हम्म या प्लॅन मध्ये हा जो जिना आहे तो हम्म मध्यभागी आला आहे, आग्नेयाला आहे पण मध्यभागी आलाय. त्याच्या बाजूनी घर आहे, दोन्ही बाजूनी. हम्म हाच जर जिना घराच्या बाहेर आग्नेय दिशेला आला असता तर सेम वास्तू दोष राहिला असता का, की हो बदल झाला? हो, बघा आता समजा कधी कधी आपण जेव्हा स्वतः घर बनवतो आणि ते 1 मजला किंवा 2 मजल्याचं घर असेल, तर काही वेळेला जिना हा बाहेरून काढण्याची सुविधा आपल्याकडे उपलब्ध असेल, तर त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला जिना बाहेरून घ्यायला हरकत नाही. पण तो नैऋत्य आणि दक्षिण प्रभागातून घेणं गरजेचं आहे. आता राहिला मॅडम प्रभाग कसा निवडायचा. तर प्रभाग निवडताना तुम्हाला ह्या वास्तूचे 9 भाग करायचे आहेत. 9 भाग केल्यानंतर तुम्हाला जी दर्शनी जो भाग दिसतो तिथे तुमचे अंश लिहायचे असतात, पॅरलल. कळलं? आणि त्या अंशावरून तुम्हाला 225 किंवा 180 अंशापर्यंत जाऊन तिथे जिना आउटसाइड ऑफ द हाऊस ऑर इनसाइड ऑफ द हाऊस तर तुम्ही तो बनवू शकता. जेव्हा तुम्ही स्वतंत्र बंगला बनवण्याचा प्रयत्न करता किंवा आर्किटेक्टला सांगता, तर आर्किटेक्टला बजावून सांगणे की मला दिशा जी आहे ती नैऋत्य आणि दक्षिण दिशेला जिना हवाय, आणि ड्रॉइंग आल्यानंतर चौथरा बांधल्यानंतर जिन्याचं फाउंडेशन करायचं असतं. आणि तो ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही प्लिंथ बांधून घेतलं ना, त्याच्यानंतर तुम्ही जिन्याचा आरंभ करू शकता. आणि तो त्या आपल्या वास्तूमध्ये नैऋत्य आणि दक्षिण प्रभाग या ठिकाणी जिना बांधण्याची परमिशन द्यायची, असं आहे. जर तुम्ही स्लॅबने 1+1 किंवा 1+2 जर बंगला बांधणार असाल तर. धन्यवाद सर. कळलं मॅडम? चल. ओके, नेक्स्ट. अजून एक माझा प्रश्न होता, हा की इथे गाडी पार्क केलेली आहे, हा तिथे एक कट आत केलेला आहे. तर हा बरेचदा सरळ भिंत बांधायची म्हणालात आपण, तर हा तिथे जर बरेचदा काही लोक काचेचं पार्टिशन करतात किंवा काही असं, तर ते भिंतीचं अल्टरनेट म्हणून चालू शकतं का, की ते वास्तुशास्त्राला धरू नये का काय? आता बघा, तुम्ही जर तिथे ड्रॉइंग पाहिलं ना मॅडम, ती वॉल आहे आणि तो प्लांटर जो आहे ना, तर त्याचं तिथे थोडीशी झाडं वगैरे असे ठेवण्यासाठी म्हणून तिथे हे केलंय. आणि पोर्च जे लिहिलेलं आहे तिथे ती बॉर्डर लाईन आहे, त्याच्या पलीकडे कंपाऊंड आहे, ते कंपाऊंड वॉल आहे. आता कार पार्किंग ही वायव्येला दक्षिणेला परमिटेड आहे, पण कार पार्किंग न करता हे प्लांटर म्हणून जे लिहिलेलं आहे ना, ते पूर्ण डेमॉलिश करून तिथे जर परत तुम्ही तुमचं टायलिंग वगैरे करून घेतलं तर तो कट जो आहे तो बाद होईल. आता तो जर कट समजा तुम्हाला त्या ठिकाणी हे WC बाद जर हलवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय आहे, पण हा बांधतेवेळी चुका केलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी त्या बांधतेवेळी केलेल्या चुका त्या जातकाच्या जीवनामध्ये येणारच आहे.
नाही, माझा असा प्रश्न आहे की हे प्लॅन्टर जिथे लिहिलेलं आहे हा. तिथे जो यू शेपचा कट झालेला आहे, हो तर त्या हो. प्लॅन्टरच्या आणि कारच्या मध्ये जर काचेचं पार्टिशन जर त्यांनी केलं तर तो वास्तुदोष जाऊ शकेल का कटचा? नाही, कटचा नाही, तो क्लब केला तर जाऊ शकेल. तो आतमध्येच घ्यायचा असतो. अच्छा अच्छा. हा. हा. आता कसं आहे मॅडम माहितीये का, की कारमधून उतरलं तिथे तो ना थोडासा सज्जा टाईप आहे, थोडेसे उंचवट आहे. आता काही वेळेला बंगल्यामध्ये असे काही डिझाईन असतं ना की ते व्ह्यू बघण्यासाठी वगैरे वापरतात. मग पूर्णपणे बंद करून तो कट आपण घालवू शकतो. कळलं का? तर करायला लागेल ना तिथे. हो. पूर्णपणे कट हे करा तर कट राहणार नाही. बरं, आता हा कट तुम्हाला काय दर्शवेल? हा कट साधारणतः तुम्हाला दशम स्थान आणि नवम स्थान असल्यामुळे भाग्यस्थानाच्या संदर्भात काही कमतरता दर्शवू शकेल. म्हणजे 9 आणि 10 अंक येतो ना तिथे. होय सर. म्हणून त्या ठिकाणी अशी कमतरता दर्शवली जाईल. पण तुम्ही फ्लॅट करून त्याच्यावरती टायलिंग करून तो तुम्ही कव्हर करू शकता. कळलं? म्हणजे तो कट राहणार नाही, तशी सुविधा आहे. बरं, हा कट जो आहे ना मॅडम, तो वरपर्यंत गेलेला नाही आहे, हे पण लक्षात ठेवणं आहे. हा फक्त ग्राउंड फ्लोअरलाच आहे, वरच्या मजल्यावर नाही. होय. नाहीतर कधी आपल्याला असं वाटेल की पूर्ण कॅव्हिटी लिफ्ट साठी वगैरे ठेवलेली आहे, असा भाग बिलकुल नाही. Got it? हो सर, धन्यवाद. हा, धन्यवाद. आणखी काय कोणाला कळलं सर नाही एक प्लान? विचारू का? हा, बोला. सर याचे 9 भाग कसे करायचे, म्हणजे कन्स्ट्रक्शन एरियाचे करायचे की पूर्ण प्लॉटचे करायचे? नाही, आता बघा, हा तुम्ही बंगला बांधलेला पाहायला गेलेला आहात. जर हो सर. समजा ओपन प्लॉट तुम्ही घेणार असाल तर त्याचे सुद्धा 9 भाग केले तर हरकत नाही. ऍज पर ड्रॉइंग तुम्हाला पहिला म्हणजे जमिनीचा आराखडा मिळणं गरजेचं आहे. पण आता हो हा बंगला तयार आहे आणि त्या बंगल्याचं ड्रॉइंग माझ्याकडे आलेलं आहे आणि त्याच्यावरती ही कुंडली तयार केलेली आहे. तर ती कुंडली तयार करतेवेळी पूर्व दिशा कुठे उपलब्ध आहे हो त्याला सर. अनुसरून तुमच्या डाव्या बाजूला एक अंक लिहिलेला आहे. तिकडे 90 डिग्री उपलब्ध होती, म्हणून तिथे ते स्थान प्रथम स्थान म्हणून त्याचा विचार केला ऍज पर ऍस्ट्रॉलॉजी. हो कळलं का? हो मग त्याच्या कळलं. शेजारचं स्थान जे आहे ते 12वं स्थान येणार. पण हो जर समजा तुम्ही प्लॉट विकत घेतलाय, आता कधी कधी काय असतं की समांतर एका रेषेमध्ये प्लॉट सगळे असतात. आपण जेव्हा हिल स्टेशनला प्लॉट घेतो किंवा आणखी इत्यादी ठिकाणी प्लॉट घेतो त्यावेळेला आपलं जे समोरचा दर्शनी भाग जो आहे तो दर्शनी भाग पुन्हा पूर्णपणे उपदिशेला मिळेल, विदिशेला असेल का आणखी मुख्य दिशेला असेल, तर त्याची नोंद घेणं अत्यंत गरजेचं आहे. जसं आता आपल्या वर्गामध्ये एक राऊत मॅडम म्हणून आहेत, तर त्यांचा कर्जतला फार चांगला अतिशय उत्तम प्लॉट आहे आणि सगळं फारच छान आहे. म्हणजे तिथे दोष करण्यासारखं बिलकुल नाही. आणि त्यांनी हो जे कंपाऊंड वगैरे करण्यासारखं जे आहे ते पूर्णपणे दर्शन म्हणजे उपदिशा बिलकुल नाही. आता हा. फक्त त्यांनी बंगला बांधते वेळी त्या जेव्हा गाईडलाईन घेतील वास्तुतज्ञाचा, तर हम्म. त्यावेळेला त्यांचा पहिला भाग जो आहे तो जिना आणि WC बाथ या दोन गोष्टी ज्या आहेत, कारण त्या ठिकाणी फाउंडेशन टाकायला लागतं, त्याच्याकरता त्यांना वास्तू सल्ला घेणं आवश्यक आहे. बाकी बरोबर. आतील रचना जी आहे ती रचना त्या रचनेमध्ये आपण बदल करू शकतो. हो म्हणजे भिंती कशा पाहिजेत. पण हा जेव्हा तुम्ही प्लिंथ बनवाल तर प्लिंथ बनवताना तुम्हाला जिना आणि WC, मग आतील भाग जो आहे तो स्वयंपाकघर आग्नेयला असावं, नैऋत्याला हो मास्टर बेडरूम असावी, चिल्ड्रन रूम वायव्येला असावी, मधला पोर्शन जो आहे तो स्काय ओपन असावा किंवा स्काय ओपन पूर्वीपासून यायचं आपल्याकडे. हा आपल्याकडे जी जुनी घर आहेत तेव्हा पटांगण असायचं घरामध्ये हो आणि इत्यादी घरातील लोकांच्या खोल्या ह्या वेगवेगळ्या असायच्या. 5 भावंड, हा. 6 भावंड जुन्या अशा वाड्यामध्ये असायच्या. बरोबर ते ब्रह्मस्थान रिकामा राहत होतो, चौक म्हणत हो, होते त्याला पहिले. येस येस.
हा मग जिथे मग तसं बांधलं तर ते कम्प्लिटली वास्तूप्रमाणेच असतं. पण हा तयार बंगला आहे तर तिथे त्या बिल्डरला फक्त सामान विकायचं असतं, तो आपल्या पद्धतीने बांधणार नाही. पण पूर्वीचे तुम्ही जे वाडे पाहिले असतील तर त्याला निश्चितच त्यांनी त्याचा विचार केलेला आहे आणि मी करत होते. सगळ्या बहुतेक जुन्या वाड्यांमध्ये सगळ्याच ठिकाणी चौक पाहिल्या बरोबर ब्रह्मस्थानावर. हो हो हो. म्हणून त्यांनी हो. त्याचा विचार आवश्यक केलेला आहे, तसाच करावा अशी विनंती आहे. आणि कधी कधी 5 भावंड 6 भावंड सगळ्यांची फॅमिली एकत्र जेवण असायचं, पण त्या ठिकाणी शयनकक्ष हे वेगवेगळे असायचे. हा. पण पण सर मधला प्रश्न आहे की तो तुम्ही जर प्लॉटवर देवता आपण जर म्हणल्यात, तुम्ही ज्या ठिकाणी दरवाजा म्हणता त्या ठिकाणी मुख्य दरवाजा येतच नाही मग, कारण की नाही. नियमाप्रमाणे काही गव्हर्नमेंटची जागा सोडावं लागतं. काय काय म्हणा तुम्ही? नियमाप्रमाणे काही गव्हर्नमेंटची जागा सोडावं लागतं. आपण जर प्लॉटवर देवता तो मांडल्या. मार्जिन जे हा आहे ना, सांगतो मला. 2 हा मार्जिन आहे. एक कंपाऊंड, तुमच्या जे काही हद्दीमध्ये कंपाऊंड आहे, म्हणजे हा. त्याला आपण म्हणतो की भिंत, दुसरा कोणी हो आतमध्ये येऊ नये म्हणून आपण एक भिंत बांधतो, ती बरोबर आहे. कंपाऊंडची भिंत आहे. हो त्याच्यानंतर आतलं प्लिंथ जे आहे ते काही कार पार्किंगचं मार्जिन 10 फुटाचं समजा, जे काही हो गव्हर्नमेंटचे नियम असतात त्याप्रमाणे, सरकारी नियमाप्रमाणे, तर हा तो भाग आकुंचित होतो. पण बाहेर ही जशी कार उभी आहे तसा उजवीकडे आणि डावीकडे दोन्ही बाजूला तिथे मोकळी जागा सोडलेली आहे. हो पण त्यांनी जी रचना केली तर ती आग्नेयेला, आणि दुसरी गोष्ट दिशेचा हा प्लॉट आहे. हो मग तिथे तुम्हाला ऍडजस्ट कसं करणार? तर जिना हा बांधणं चुकीचं आहे. मग हो जिथे एक अंक आहे तिथे समजा एखाद्या वेळेला स्वयंपाकघर आलं असतं, 12 अंक आहे तिथे स्वयंपाकघर आलं असतं, 11 आहे तिथे आलं असतं तरी चाललं असतं, 10 आहे तिथे आलं असतं हम्म. तरी चाललं असतं. हे तुम्हाला 3 स्लॉट उपलब्ध आहेत. हो तर अशा वेळेला त्या ड्रॉइंग अँड डिझायनिंगचं, म्हणजे जे काही तुमच्याकडे जागा उपलब्ध असेल त्याचा नकाशा काढून घेणं गरजेचं आहे, आणि ऍज पर होरोस्कोप. हा आणि मग तिथे चतुर्थ स्थानामध्ये WC बाग परमिटेड नाहीये. मग ते हो कुठे परमिटेड आहे? दक्षिण किंवा नैऋत्येला. हम्म. व तेव्हा ते दोष जे आहेत ते लागू होतात. हो आलं सर लक्षात. हा, कारण का की हा म्हणजे तयार बॉडी. बोला बोला बोला. म्हणजे प्लॉटचा जो मेन गेट आहे तो तरी त्या दिशेवर आला पाहिजे कमीत कमी. नाही आता आपण बघा, गव्हर्नमेंट. नाही, नाही, ऐका ऐका ऐका. आता जसं की एक 15 बंगले समजा लाईनशीर आहेत, हो स्कीम मध्ये आपण घेतलेला आहे समजा, तर त्या रांगेमध्ये समांतर रेषेमध्ये तुम्हाला त्याची लांबी किती आहे असं एक अंदाज मला सांगा. अंदाज म्हणजे 30 बाय 50 वगैरे पकडा. 50 फूट आहे समजा. हा दर्शनी भाग बरोबर आहे. हो मग त्याचे 9 भाग करायचे असतात. हो आता त्या 9 भागामध्ये तुम्ही जी 50 फूट लांबी सांगितलेली आहे ती कोणत्या दिशेची सांगा. ती पूर्व पश्चिम. नाही नाही, पूर्व किंवा पश्चिम, दोन पैकी एक. म्हणजे लांब पूर्वेला. सी. बरं ठीक आहे. आता जर समजा पूर्व ओपन आहे तर तिथे इंद्र महेंद्र हे 2 स्लॉट येतात. जर 9 केले तुम्ही, 50/9, हो कळलं का? हो हा, तर 50/9 केले तर त्याच्यातले 2 स्लॉट तुम्हाला उपलब्ध आहेत. त्याच्यातूनच मुख्य प्रवेशद्वार, म्हणजे बंगल्याचं नसून ते भिंतीचं कंपाऊंड आहे. कंपाऊंड वॉलचं गेट. ओके. हो त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड चॉईस, उत्तरेला जर तुम्ही तुमच्या बंगल्याचं प्रवेशद्वार ठेवलं, म्हणजे वास्तूचं, हा तर एक तर समोरासमोर एकदम येऊ नये, मग तो द्वार वेध होतो. हो मग तुम्हाला सरकून तुम्हाला उत्तरेला यावं लागेल, ती शुभ दिशा आहे. हो मग पूर्वेला शुभ दिशा ही उत्तर आहे. कारण सांगतो तुम्हाला, पूर्व दिशा ही रवीकडे आहे आणि उत्तर दिशा गुरुकडे आहे. तर हा जेव्हा पूर्वेचं कंपाऊंड गेट असेल त्यावेळेला बंगल्याचं गेट उत्तरेला परमिटेड आहे, कारण गुरु आणि सूर्य हे एकमेकाचे मित्र आहेत. जर बरोबर आहे. तुम्हाला पूर्व अवेलेबल आहे आणि तुम्ही दक्षिणेला घरचा दरवाजा केला तर शनी आणि रवी यांचा संबंध येतो. त्याकरता बंगल्याचं प्रवेशद्वार, म्हणजे इमारत हा
ते चुकीचं होईल, त्याचे दोष लागतील. हे बरोबर लॉजिक आहे. तुम्हाला वापरता आलंच पाहिजे. हो. मग तुम्हाला जागा सराउंडिंग उपलब्ध असेल तर दरवाजाची निवड करताना उत्तरेला गेला तर मुख्य सोम भल्लाट ह्या नावाच्या देवता आहेत. त्याच ठिकाणी तुम्हाला त्याचं म्हणजे वास्तूचं प्रवेशद्वार करायचं, बंगल्याचं, कंपाऊंडचं नाही. मग हो बरोबर. कंपाऊंडचं जर उत्तरेला असेल तर तुम्हाला वास्तूचं पूर्वेला करायचं, असे नियम आहेत. आलं लक्षात पूर्ण तो. बर, थँक्यू सर. ठीक आहे, हो थँक्यू सर. थँक्यू. बर, हा, आता मॅडम हा प्लॅन काढा. त्यांना काही विचारायचं असेल तर आपण हे करू. सर, बोला. हा आता विदिशा प्लॉट आहे बरोबर. आता मी हो, तुम्हाला सकाळी एक जे पाठवलं होतं 9 भाग कसे करायचे, मग ते विदिशाला कसे करायचे सर? का ते जरा थोडंसं एक्सप्लेन केलं तर बरं होईल सर. सांगतो सांगतो. आता बघा मॅडम, तो एक मी तुम्हाला देवता बघा आपल्या चौकोन काढलेला आहे हाताने. हा, विदिशा प्लॉटचा ना. हा, हा, तो लावा. डोंगर मी प्लॉट आहे. सांगतो, लावा. बघा आता हा जो भाग आहे हा हाताने बनवलेला आहे. इथे तुम्हाला समोर ईशान्य दिसतंय की नाही? दिसतंय ईशान्य? हो म्हणजे ह्याला पॅरल 45 डिग्री आहे. म्हणजे तुम्हाला हो उपदिशा ही दर्शनी मिळालेली आहे. हो जेव्हा एक दिशा तुम्हाला उपदिशा मिळतात तेव्हा इत्यादी 3 दिशा ज्या आहेत त्या सुद्धा उपदिशाच असतात. हो हो, त्याही उपदेशाचं बरोबर. आहेत की नाही बघा. हो हो आहेत सर. हो, आणि मुख्य दिशा ज्या आहेत त्या कॉर्नरला गेलेल्या आहेत. हो त्यावेळेला तुम्हाला त्या उपदिशेमधल्या देवता ह्या ठरवायच्या आहेत. त्या अच्छा. ठरवताना तुम्हाला बघा इथे दाखवलं, मी तुम्हाला ड्रॉइंग पाठवलं होतं, ते पूर्ण हो पुस्तक हो पाठवलं हो होतं. हा, हो 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 हो. मग त्या ह्याच्यामध्ये हे हाताने बनवलेलं आहे. मग नाही, तेव्हा आजचं जे मी तुम्हाला पाठवलं होतं ते गेट संदर्भातलं होतं सर. ते हा, 9 भाग केलेले ते. हा हा. पण हे जे आहे हे असं आहे, ही उपदिशेचा हा ड्रॉइंग आहे, हो नकाशा आहे. सर, ह्याच्यामध्ये देवता वगैरे सगळं स्पष्ट लिहिलेलं आहे सर, व्यवस्थित. हा, मग ते तुम्हाला हो तसंच करायचं आहे. आणि तुम्हाला इत्यादी देवता ह्या बदललेल्याच आढळणार. मग त्याच्यातून अच्छा. तुम्हाला मुख्य दिशेची निवड करताना तुम्हाला कॉर्नरला जावं लागेल. जिथे पूर्व आहे बघा तिथे हो इंद्रमय हो मिळते का? हो मिळते. बरं, उत्तरेला तुम्हाला मिळते का मुख्य सोम मल्हाट? हो हो. मग त्या दिशेची निवड करायची, आतमध्ये प्रवेशद्वार आहे. कळलं? अच्छा. तेव्हा बर. हो, उपदिशेचा प्लॉट असेल तेव्हा. तेव्हा. हा. हा. अच्छा. मग त्याची मेजरमेंट घेऊन शेवटी 9 भाग करायचे असतात उपदिशेचे. अच्छा. बर. हम्म, हो म्हणजे सर, आलं उपदिशा. लक्षात सर. आता मॅडम तो दुसरा एक चार्ट आहे तो लावा. धन्यवाद सर. लावते सर. धन्यवाद. हा, आता बघा हा कसा आहे बघा, त्याच्यावरती हा लोकेट केलेला आहे. ईशान्य कुठे आली, दर्शनीला आली की नाही? होय सर. म्हणजे होय नाही ना. सर. हा, होय सर. आता जर ईशान्य कोपऱ्यात आलेली आहे, मुख्याला आली आहे, तर साईडला बघा अक्रॉस, तुम्ही पूर्व जिथे लिहिले त्याच्याकडे बघा, तिथे जाऊन तुम्हाला मुख्य देवता मिळते तिथे इंद्र महेंद्र. हो तसं हो दिसतंय. उत्तरे दिसतंय ना. मग हो तसं हो उत्तरेला मुख्य सोम मल्हाट दिसते, वरून हो. पुष्पदंत दिसते. मग ह्या तीन ज्या दिशा आहेत तिथे तुम्हाला त्याची निवड करता आली पाहिजे. हे ड्रॉइंग हाताने बनवलेलं आहे, असं बनवायला आलं पाहिजे. कळलं? हो सर. नुसतं वास्तू पाहायला गेलं, तुम्हाला देवतेंचं जर समजा तुमची चूक झाली तर पुढे जाऊन त्याचा फटका जिथे जो वास्तव्य करीत असेल त्याला तिथे भोगावा लागेल. बरं, हे सगळं जे आहे ते लिखित आहे, तुम्हाला मी पाठवीन. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मला वाटतं 36 पानांचा तो पूर्णपणे संच आहे. नंतर झेरॉक्स करून घ्या तुम्ही. कळलं?
हो सर. हा, आता काढा मॅडम प्लॉट. हा बोला, आता विचारा. हे कळलं नाही का कळलंय हे सांगा. त्याच्यावरती काय म्हणणं आहे तुमचं? कळलं ना सर, हे आता लक्षात आलं कसं पाहायचं तुम्ही सांगितलं ते. बरोबर. विदिशा प्लॉटचं मेन माझा क्वेश्चन होता, तो आलं लक्षात माझं. ओके ठीक आहे. आता आपले बंगल्याची पूर्णपणे, फ्लॅटची पूर्णपणे इत्यादी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. फ्लॅटचे ड्रॉइंग सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ड्रॉइंग आपण इथे दाखवले होते स्क्रीनवरती, ते सुद्धा तुम्हाला ओळखता आले. कशा रीतीने कसा भाग व्यर्ज झालेला आहे किंवा काय, हे सगळं तुम्हाला माहिती पडलेलं आहे. कळलं का? आता आपल्याला मुख्य काय करायचं आहे, तर जेव्हा तुम्ही जमीन विकत घेणार आहात, तर जमिनीचा जो भाग आहे तो गेल्या वेळेला मी चर्चेमध्ये आणला होता. सफेद रंगाची आहे का, लाल रंगाची आहे का, पिवळ्या रंगाची आहे का, माती कुठल्या रंगाची आहे, त्याला आधार करून तुम्हाला ठरवायचं असतं की जातकाचं जीवन, त्याची कार्यशीलता कशी असेल, तो कुठल्या कार्यामध्ये काम करत असेल. तर त्याला उपाय असा आहे की बघा, हजारो वर्षापूर्वीच्या काही जमिनी असतात, त्याच्यामध्ये वादळ झालेली असतात, तेव्हा जनावरं वगैरे त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या मरण पावलेली असतात. त्यावेळेला तुम्ही जी वास्तू घ्याल, तर त्याला पूर्णपणे माती जी आहे ती चाळून शुद्ध करून परत तुम्हाला डिपॉझिट करता आली पाहिजे, कॉलम उभे राहिल्यानंतर. किंवा बाहेरून माती आणून स्वच्छ करून ती आतमध्ये तुम्ही डिपॉझिट करू शकता तुमच्या आवडीची. पण चांगली माती तुम्ही तिथे आणून ठेवू शकता. आता त्यानंतर तिथे जे काही दोष वगैरे असतील त्याचा व्यवस्थित तपास करून, त्याच्यामध्ये डाउजिंग करायचं तर डाउजिंग करून, त्याच्यामध्ये आणखी काही मॅग्नेटिक फील्ड आहे का, जर त्याला ठिकाणी उत्तर दिशा मिळते का, तर उत्तर दिशा ही प्रॉपर मिळते, त्याच्यामध्ये बदल होतोय का, हे सगळं तुम्हाला पाहायला पाहिजे. एकाच वास्तूमध्ये जर समजा मोठा प्लॉट असेल तर कधी कधी डायग्राम मध्ये फरक येऊ शकतो. आता त्यामध्ये जेव्हा वास्तू तुम्ही बांधणार आहात, त्यावेळेला बांधण्याच्या अगोदर नैऋत्य दिशेला एखादं 2-4 फुटाची भिंत बांधून घ्यायची असते, असा नियम आहे. आणि कारण का की नैऋत्य दिशेकडून संकट येतात, तर तुम्हाला त्यावेळेला मुख्य नैऋत्य दिशा ही ह्याची निवड करून तिथे एक अशा त्रिकोणाची जी भिंत आहे ती बांधून घ्यायची आणि नंतर बाकीचं इत्यादी काम आहे ते सुरुवात करायची. त्या अगोदर वास्तूची पूजा करणे, वास्तूच्या ठिकाणी वास्तू शांती वेगळी आहे. वास्तू शांती ही घर बांधल्यानंतर केली जाते, त्याला वास्तुशांती म्हणतात. पण भूमिपूजन जे आहे ते भूमिपूजन गुरुजींना आणून ईशान्य दिशेला करा ठेवून त्या ठिकाणी जे काही मंत्र वगैरे बोलून जमीन शुद्ध करणे, चांगलं पाणी वापरणे, गोमूत्र टाकणे आणि त्याच्यानंतर जमीन शुद्ध केल्यानंतर साधारणतः तिथे त्या जमिनीमध्ये पाणी शिंपडून 1 दिवस जाऊ देणे. आता त्या ठिकाणी वास्तू घेतेवेळी खड्डा खोदून पाणी आतमध्ये जिरत असेल तर ती वास्तू घेऊ नका. पाणी स्थिरावलंच पाहिजे. पाणी स्थिरावलं तर समजायचं की धन संपत्तीचा लाभ आपल्याला चांगल्यापैकी येऊ शकेल. आता हे सगळं जे साहित्य आहे हे लिखित आहे. ते आता शिकवायला बसलं तर मला 1 वर्ष लागेल शिकवायला, आणि ते वेस्ट ऑफ टाइम आहे. कळलं? त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला परिचय करून देतो आणि त्या नोट्स मध्ये उपलब्ध आहेत. बघा, आता वास्तू बांधल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय डिपॉझिट करायचं आहे, तर तुमच्या ठिकाणी जर समजा जमिनीमध्ये जर तुम्हाला जे हेलिक्स असतात ते टाकायचे आहेत का, तर त्या पर्टिक्युलर दिशेचे सगळे नैसर्गिक धातू जे आहेत, पितळ हा नैसर्गिक धातू नाही, अल्युमिनियम नैसर्गिक धातू नाही, तर तांब, कास्य, शिस हे जे धातू आहेत, चांदी हे मूळचे धातू आहेत, तर ते तुम्ही त्याच्यामध्ये निक्षेप करू शकता. त्याचे हेलिक्स जे आहे त्याला पर्टिक्युलर शेप आहे, त्या शेपचाच आकार म्हणजे तो आकार आहे, त्या आकाराला तुम्ही त्याचं साहित्य तुम्ही त्याच्यात डिपॉझिट करू शकता.
ते कशा रीतीने करायचं त्याचे सगळे फोटो जे आहेत ते उपलब्ध आहेत. ते पुढच्या वेळेला मी तुम्हाला दाखवेन. त्याच्यामध्ये केडियम आहे ते चांदीच्या जागेवरती वापरायचं असतं. तांब आहे त्याचा वापर जो आहे तो पूर्व दिशेला करायचा असतो. आग्नेय दिशेला सुद्धा तांब्याचाच वापर करायचा असतो. दक्षिणेला शिसं वापरायचं असतं. नैऋत्येला शिसं वापरायचं असतं. पश्चिम दिशा जी आहे ती जर मेटल थेरपी करायची असेल तर त्याच्यामध्ये पारा वापरायचा असतो, कारण का पारा हा मेटलमध्ये येतो. वायव्य दिशेला कासा येतो आणि ते रिअल कासा पाहिजे, त्याच्यामध्ये पितळेचा उपयोग करून काही उपयोग होणार नाही. उत्तर दिशा ही गुरुची असल्यामुळे त्याचं मेटल जे आहे ते झिंक जस्त म्हणतात त्याला, ते आहे. आणि झिंक म्हणजे कशाला वापरायचं की आपण जिथे वास्तव्य करीत आहोत त्या ठिकाणी गुरु जसा भरभराट करणार आहे तसं उत्तर दिशा हे गुरुचं स्थान आहे. उत्तर दिशेला गुरु हा उच्चीचा होतो, त्यामुळे त्या ठिकाणी जे मेटल आहे ते तिथे वापरायचं आहे. जस्त कळलं? जस्त बऱ्याच फॉर्म मध्ये मिळतं. जस्तची जशी पावाची लादी असते तशी लादी सुद्धा मिळते, पण जमिनीचा आकार, बंगल्याचा आकार किती प्रमाणात आहे त्याचं मोजदाद करून तुम्हाला एखादं मेटल तिथे डिपॉझिट करायला हवं. त्याला जिंक म्हणतात इंग्लिशमध्ये. कळलं? आता हे कळलं का तुम्हाला? सर मी एक विचारू? हा बोला. सर आपण जेव्हा प्लॉट बघायला जातो आणि हा आपण तिथं खड्डा खणतो आणि पाणी घालतो, पाणी घातल्यानंतर त्या खड्ड्यातलं पाणी आता तुम्ही म्हटलं तसं जर ऑब्झर्व केलं पूर्ण तर ते चांगलं नाही, पण तडे पण जातात काय काय वेळेला, हो ते तडे पण बऱ्याच चांगले नाहीत ना. येस येस. बऱ्याच हा वेळेला कसं असतं मॅडम, काही वेळेला ना आपण एखादा रेडी बंगला घेतो, आपल्याला त्याची पार्श्वभूमी काही माहिती नसते. जागा हो कोणाची आहे, काही वेळेला लुटलेली जागा आहे का, एखाद्या विधवेची जागा आहे का, फसवून घेतलेली जागा आहे का. तर जागा विकून जाणारा मनुष्य जागा विकून जातो, पण तिथे वास्तव्य करणाऱ्या माणसाला त्याची बाधा ही सहन करावी लागते. तर त्याचप्रमाणे तुम्ही म्हणताय की तडे जाणं तुमच्या हं, प्रश्नावरती येतो, तर ही हं, सुद्धा घटना होऊ शकते. त्याकरता नियम एकच आहे की वास्तूचं टोकन देण्यापूर्वी वास्तूची तपासणी करून घेणं हं, अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे बरोबर तुम्ही सौदा करण्याच्या अगोदर. बरोबर. मग तिथे आणि तडे सर जाणं ते पुन्हा. सॉरी, बोला. आणि पाणी जेव्हा आपण घालतो त्याला काय कायला कसं होतं, दक्षिणेकडे फ्लो असतो, नैऋत्येकडे फ्लो असतो, पण तो उत्तरेकडेच फ्लो पाहिजे ना पाण्याचा, म्हणजे हा आता पाण्याचा. बघा याच्यामध्ये समजा ज्या वेळेला तुम्हाला सांगतो की एक 4 फूट बाय 4 फूटचा समजा एखादा खड्डा खणला, हं, तर तो खड्डा खणताना काही तुम्हाला बॉटम पर्यंत जायला नको. 2 फूट 3 फूट आतमध्ये हा खड्डा खणला, त्याची माती बाहेर काढून ठेवली आणि हं, त्याच्यामध्ये पाणी तुम्ही टाकलं हं, तर ते पाणी स्थिरावलं पाहिजे, हा नियम आहे. हं, ते पाणी उत्तरेला जाओ का दक्षिण जाओ हे तुम्ही तपासू शकत नाही. पण पाणी जर पूर्णपणे निघून गेलं, हं, वाईपआउट झालं, तर ती जागा चांगली नाही, हं, कारण त्या पाण्याचं शोषण झालेलं आहे. आता बरोबर. पाणी हा जो शब्द आहे, तर माता सीतेच्या बोटांना पाणी म्हटलेलं आहे. म्हणजे हं, जी स्पंदन आहेत तर ती स्वयं लक्ष्मी आहे. तर पाणी जर खेचून घेतलं तर त्या जागेवरती लक्ष्मीचा नाश होतो. म्हणून अशा वेळेला पाणी स्थिरावतं, पाणी थांबलं पाहिजे, पाणी हं, फुकट गेलं नाही पाहिजे, हा नियम आहे. हं, नॅचरल जमीन आहे, नॅचरल जमीन. हं. आणि बाकी मग काळी कोबा माती पण चालत नाही ना, म्हणजे जी दलदलीची नाही माती असते ती नाही. चालत नाही. हं, चाळी मातीमध्ये जो मनुष्य त्या मातीवरती जो काही बंगला बांधणार आहे त्याला कष्टमय माती येते हं, आणि त्याच्यातून कष्ट भरपूर येतात. शौर्याची माती जी आहे ती लाल आहे, तांबडी आहे. लाल. हो. व्यापारी बुद्धिजीवी जी आहे ती पिवळी माती आहे, भरभराटीची. आणि हं, पिवळी माती ही गुरु ग्रहाच्या अखत्यारीत येते. आणि सफेद माती ही जी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला जर समजा सहज सगळं शक्य करून घ्यायचं असेल, नशीब चांगलं असेल, तर सफेद माती सुद्धा बाजारामध्ये मिळते. ती जी माती आहे त्याच्याने पूर्णपणे परमेश्वराची कृपा राहते आणि तुम्हाला कुठल्याही तऱ्हेचे कष्ट येत नाही.
म्हणून तुम्ही त्या मातीचा उपयोग जर समजा तुमच्या बंगल्यामध्ये भरणी टाकून केला तर तुम्हाला ते चालू शकेल. पण ती भरणी कधी टाकायची? जोपर्यंत तुम्ही आराखडा तयार करून कॉलम तयार करत नाही तोपर्यंत. मग सर आता तुम्ही मगाशी म्हटलात तसं आता समजा ही काळी माती खूप आहे प्लॉटमध्ये, मग आता ते पूर्ण मार्किंग करून ती सगळी काढून समजा हो तिथं बरोबर. जर लाल माती किंवा अशी तुम्ही म्हणता तशी पांढरी माती पसरली तरी त्याचा चांगला फायदा होतो आपल्याला. Yes. आता कसं आहे मॅडम सांगतो, तुम्ही जो काही बंगला बांधणार असाल तर हम्म, त्याची कॉन्क्रिटीकरण करायचं तर त्याला फुटिंग म्हणतात. हम्म, जसा आपला पाय असतो तसा इमारतीचा पण एक पाय असतो. हम्म, पाया टाकतेवेळी तुम्हाला जिथे खडक लागेल तिथपर्यंत तुम्हाला खाली जावं लागतं. हा हम्म, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा नियम आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर पूर्णपणे तिकडची माती काढणे, हम्म, जी अशुद्ध माती असेल ती चालणे, कारण त्याच्यामध्ये काही हाडं जनावर असे काही तिथे मेलेली असतात. हजारो वर्षापूर्वीची भूमी असते ती. तर हम्म, त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी होत असतात. काही तिथे कफन केलेले लोक असतात, काही फुटलेले लोक असतात, अशा काही गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे माती पूर्णपणे तुमच्या प्लॉटची काढून त्याच्यामध्ये शुद्ध माती आणून टाकणे आवश्यक आहे. त्याला ओके. मातीचं शुद्धीकरण म्हणतात. अच्छा, ओके ओके. आणि त्याची चव पण बघतात सर, म्हणजे मातकट लागली हो, किंवा काही तर त्या खारट आहे चवीचा का पण आपल्याला उपयोग हो, करता येतो. येस. थँक्यू दोष सर, ते आहे थँक्यू. सर. Yes. हो हो, थँक्यू. बोला. आटले साहेब आहेत का? ठीक आहे. बरं, आता आणखी कोणाला काही विचारायचं आहे? सर एक विचारू? हा विचारा. तर आता आपण म्हटलं की 4x4चा एक खड्डा करून त्याच्यात पाणी सोडून त्या पाणी स्थिरावलं पाहिजे. पण नक्की. पाणी स्थिरवणार म्हणजे जेवढी पातळी आपण पाणी सोडलं ते तेवढ्याच पातळीवर स्थिरावलं पाहिजे का? समजा आपण बोला बोला बोला. समजा आपण 1-2 दिवसांनी ऑब्झर्वेशन केलं तर ते पाणी तिथे असेल पण ते सगळंच्या सगळं स्थिरावेल असं वाटतं का? किंवा बघा कसं आहे की नशीब कसं असतं ते सांगतो तुम्हाला मी. हा, पाणी म्हणजे संपत्ती आहे. हा, संपत्ती कधी कधी आपली वाया जाते, हा, कधी कधी फुकट जाते, कधी कधी खर्च जास्त होतो. हा. तसं पाण्याचं स्वरूप जे आहे, मी तुम्हाला सांगतो एक विहीर आहे तर त्या ठिकाणी विहिरीला झरा असतो, म्हणजे ती पाणी पुरवठा करत असते. बरोबर आहे? होय होय. समजा तुम्ही 10 दिवस, 1 महिना, 2 महिने त्या विहिरीतलं पाणी वापरलंच नाही हा, तर विहीर जशीच्या तशी त्या लेवलला येऊन थांबते. हा, म्हणजे तो झरा तिथे आहे हा, तो त्या ठिकाणी खेचून घेत नाही हा, किंवा तुमचं पाणी दुसऱ्याला देत नाही. हा, तर ते पाणी जसं विहिरीमध्ये स्थिरावतं तसंच आपल्या बंगल्याला हा. आपण जिथे खड्डा करणार आहोत ते साधारणतः 2-4 दिवस तरी तिथे राहिलं पाहिजे. जर जमीन भुसभुशीत असेल तर 10 मिनिटामध्ये पाणी वाहून जाईल. म्हणजे ऍब्सॉर्ब होऊन जाईल. वाहून जाईल, म्हणजे ते तिथे स्थिरावणार नाही. मग तुम्ही एक अख्खा टँकर जरी ओतलात हा, तरी सुद्धा ते राहणार नाही, म्हणजे नाही. कळलं का? हो सर. बऱ्याच वेळेला काताळ जो असतो तो पठारी भाग जो आहे तो सुद्धा घेऊ नये. बरीचशी दुःख जी आहेत, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. सह्याद्रीच्या अलीकडे किंवा सह्याद्रीच्या पलीकडे, सह्याद्री हा जो सुरू होतो तो गुजरात राज्यापासून सुरू होतो आणि तो केरळाला जाऊन समाप्त होतो. तर सह्याद्रीच्या अलीकडे म्हणजे जे अरेबियन सी आहे तिकडे कुठलीही नदी तिथून जात नाही. नर्मदा जी आहे ती गुजरातमध्ये खंबातच्या आखातामध्ये ती विसर्जित होते. बाकी सगळ्या पावसाळी नद्या ज्या आहेत त्या आपल्या अरबी समुद्राला विसर्जित होतात. पण गोदावरी, कावेरी, कृष्णा या सगळ्या ज्या आहेत त्या आंध्र प्रदेश जाऊन बे ऑफ बेंगालमध्ये विसर्जित होतात. त्या मुख्य नद्या ज्या आहेत त्या ठिकाणी त्याचं पूजा करताना पण आपण नाव वगैरे उच्चारतो, त्याला कारण ते आहे. आता ते पाणी सह्याद्रीवरती तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी पाणी थांबतच नाही. कळलं का? बऱ्याच वेळेला पाणी वाहून जातं. म्हणून महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी
वॉटर शॉर्टेज का होतं. जसं आता बँगलोर सुद्धा जी सिटी आहे ना, ती सह्याद्रीच्या पठारावरतीच आहे. तिकडे पाणी मिळत नाही, त्यांना कावेरी नदीतूनच पाणी आणावं लागतं. साधारणतः 150 किलोमीटर जाऊन पुढून पाणी आणावं लागतं. पाईपलाईन सुद्धा नाही. असं आहे. तर आपल्याकडे नशीब भाग्य आहे की आपण नाशिकवरून कचाऱ्यावरून तिथून पाणी मुंबईपर्यंत येतं. कारण तिथे ब्रिटिशांनी तलाव बांधणी करून त्यावेळच्या योजना ठेवल्यात म्हणून. पण इत्यादी शहरामध्ये पाणी तिथे स्थिरावतच नाही. मग काय करणार. तर असं पाणी जर आपल्या बंगल्यामध्ये पण थांबलं नाही तर तिथे अधोगती आहे. पाण्याचा विचार अवश्य करावा. पण सर हे टेस्टिंग करण्यासाठी साधारण त्या वेळेला किती वापरावं, म्हणजे 2-4 बादल्या असं किती वापरावं नाही नाही, जेणेकरून ते टेस्टिंग करता चार येईल? 4 फूट बाय 4 फूटला मी काय सांगितलं मॅडम, तुम्ही अख्खा हा. टँकर जरी ओतला, जर हो तो तिथे हो, बरोबर थांबला आहे. तरी नसेल ते तर निघून टिकणार जाईल. नसेल तर ते सगळं मुरणारच आहे. पण तरीही जर येस. टेस्टिंग करण्यासाठी साधारणपणे किती वापरलं गेलं पाहिजे, असं काही नियम आहे चार का? नाही वापरलं म्हणजे समजा एक 4 फूट बाय 4 फूटचा खड्डा खणला तर हा 6 इंच कमी झाला तर 2 दिवसाने किंवा हा 1 तासामध्ये तर हरकत नाही. पण तुम्ही अच्छा. ओतल्या ओतल्या ते जर निघून जात असेल, आता समजा हा हा, तर तर हा उपयोगाचं नाहीये ते. हा ड्रम आहे आणि ते हा पाणी तिथे स्थिरावते, त्याला होल आहे, तर ते पाणी हा, निघूनच जाणार. निघून जाणार आहे. हो हो सर. तसा ज्या ठिकाणी तुम्ही खड्डा खोदाल तर 2 खड्डे, एक उत्तरेला एक दक्षिणेला खड्डा खोदायचा नियम आहे. तर त्या अच्छा बर. ठिकाणी 2 खड्डे करून तुमचा प्लॉट किती मोठा आहे त्याच्यावरती जर हा, पाणी टाकलं तर ते पाणी स्थिरावणं गरजेचंच आहे. तर मग हे तुमची कुठल्या भरभराट दिशेला आहे. स्थिरावलं पाहिजे सर, उत्तरेला की दक्षिणेला स्थिरावलं पाहिजे? कुठल्याही दोन्ही ठिकाणी, उत्तर दक्षिणेला दोन्ही कुठेही. ठिकाणी. हो. अच्छा, बरोबर. आणि सर म्हणून तुम्ही जे ते आता हे सांगताय ना की जमीन म्हणजे ती माती चाळून घ्यावी, त्याच्यामध्ये काही हो हाडं किंवा हो जुने हे जनावरं वगैरे मेली असतील, तर इथं कल्याणमध्ये सर एक व्हर्टेक्स म्हणून खूप मोठा एरिया आहे. तर तिथे हे जे ख्रिश्चन लोकांचं तिथे हे होतं सर. दफनभूमी दफनभूमी. हा, आणि तिथे ते बिल्डिंग जवळजवळ खूप मोठ्या सर प्रमाणात बांधलेले, आणि आता 2 महिन्यापूर्वी सर तिथे आग लागली होती भयंकर. कम्प्लीट 6 फ्लॅट सर पूर्ण जळालेत. म्हणजे आतल्या ज्या लोखंडी ह्या असतात सळ्या बांधकामाला वापरल्या त्या सुद्धा सर बाहेर आल्या. 6 तास ती आग विझत नव्हती सर. आणि होय. तिथल्या बऱ्याच जणांना सर प्रॉब्लेम्स आहेत. जे जे तुम्ही सांगताय ना याचं उत्तम उदाहरण आहे सर. आणि खूप भयानक, म्हणजे अक्षरशः ती आग विझवायला जाणारे टँकर सुद्धा सर मध्ये बंद पडले, पंक्चर झाले. म्हणजे तो आग काही केलं विझतच नव्हती सर, असापर्यंत ते खूप भयानक. आणि अजूनही ते तसंच काळच आहे सर, पूर्ण दिसतं आमच्या घरातून सुद्धा. ते त्रास त्या लोकांना तिथल्या खूप मोठा, आणि खूप मोठं बांधलेलं आहे सर. ते भयंकर मोठी सोसायटी आहे आणि अतिशय वेल एस्टॅब्लिश पॉलिसी म्हणतात ना सर, हो तसं ते हो आहे सर. कम्प्लीट म्हणजे लवकर भरपूर लोकांनी पैसा ओतलाय, पण त्याच्यात कोणाला यश नाही. भरपूर नाही त्रास आहे नाही, सर. अगदी खरं आहे. हो सर. तसंच तुम्हाला डोंबिवलीमध्ये जो डी झोन होता, तर हा ब्रिटिशांनी त्याला डी झोन हा डोंबिवलीमध्ये इंडस्ट्रियल इस्टेटसाठी केला होता. आता तुम्ही अच्छा. साधारणतः गेल्या 5 वर्षामध्ये अनेक ठिकाणी स्फोट झालेले पाहिलेत की नाही. हो हो सर, डोंबिवलीमध्ये पण खूप झाले सर, आणि एमआयडीसी एरियामध्येच भरपूर झाले सर. येस. मग तिथे स्फोट होण्याचं कारण काय. बरोबर सर. मग तो एक अपघात आहे. हो सर. मग असे अपघात जे आहेत ते इंडस्ट्रीमध्ये होतात. अच्छा. आणि सर म्हणजे कल्याण डोंबिवलीला जोडणारा जो एक 90 फीट रोड म्हणून आहे ना, तिथे पण असं रोडवरती असं स्मशान होतं. तर तिथल्या हा, 2-3 मला एन्क्वायरीज आल्यात त्या लोकांना सर. तिथे पण खूप त्रास आहे सर, आहे वास्तू आहे. रिलेटेड आरोग्याचे भरपूर प्रश्न आहेत सर. हो मी हो बऱ्याच जणांना ती जागा सोडा, तुम्हाला सोडता आली तर लवकरात लवकर सोडा म्हणून मी सजेस्ट केलंय सर. दुसरीकडे घ्या, कुठे छोटी घ्या पण सुखाने राहता येईल असं मी त्यांना बरोबर सांगितलंय सर. तर त्या साईडला पण खूप त्रास आहे सर, ह्या पद्धतीचे तुम्ही जे आहे. सांगताय त्या पद्धतीचे. हो सर. येस येस. होतो त्रास होतो. पहिली गोष्ट म्हणजे बघा मॅडम, परत मी सांगतो तुम्हाला की आता जसं की तुम्ही आध्यात्मिक आहात, तुम्ही चिंतन मनन करता, जप जाप्य करता, तर ती एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या वास्तूमध्ये संचार करते. पण हो जे सर. लोक कुठली गोष्ट करत नाहीत, तर वास्तूची जी भूक असते ना, तर जसे आपल्या देवता ज्या आहेत, मी तुम्हाला त्या रेमेडी शिकवणार आहे. त्यावेळेला हा प्रत्येक देवतेची जी काही आवश्यकता आहे, म्हणजे त्यांची जी काही भूक आहे, ती जेव्हा तुम्ही त्याची पूर्ण करता, त्यावेळेला ती देवता तुमच्या वास्तूमध्ये त्रास देत नाही. अशा वेळेला बऱ्याचशा गोष्टी, आपण ज्या इमारतीमध्ये राहतो
त्या इमारतीमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी घडत असतात. कारण का की त्या देवतांची पूजा, त्या देवतांचं खाद्य हे पुरवलं गेलं नसल्यामुळे काही वेळेला आपण बघा प्रसाद काढतो, रात्री ठेवतो, तर त्यावेळेला तो कोणतरी पक्षी खातो किंवा जनावर येऊन खातं, तर त्याचं स्वरूप वेगळं असतं. म्हणून अशा अच्छा. वेळेला ह्या ठिकाणी घटना घडतात. याला कारण सुद्धा अशीच आहेत. असंतुष्ट वास्तू त्याला, इन हो हो, शॉर्ट. असंतुष्ट असतो. आणि त्या देवतांना जर आपण प्रसन्न केले तर नक्कीच त्यांचे आपल्याला चांगलेच आशीर्वाद मिळू शकतात. देवता ह्या वास्तूच्या देवतेमध्ये जेवढ्या ह्या देवतांची जी नावं तुम्हाला सुचवलेली आहेत, सांगितलेली आहेत, त्या हो. सगळ्या देवतांचं भक्ष्य म्हणजे हा त्यांची आवड, त्यांना हा. काय हवं, काय बर. हवं. आता जसं मी हा. तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला मागे पण सांगितलं की सुरमा तुम्हाला घेऊन या म्हणून, माहिती तुम्हाला. हो हो मग हो, सुरमा, ठेवलाय ना सर तो. मग ते सुरमा हो किती आवश्यक आहे हे हो वास्तूतलाच एक प्रयोग आहे. आता हो. मी तुम्हाला आणखी पण सांगतो, तुम्ही हजारो पुस्तकं वाचा, पण सुरम्याचा उपयोग वास्तूमध्ये कुठे करायचा ह्याचं वर्णन केलेलं नाही. नसणारच आहे सर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीच शिकवताय आम्हाला सर. नाही म्हणजे नसणारच जे आहे. जे ऑफिशियल आहे तेच शिकवणार, मी नाही, आणि अनऑफिशियल जाणवत आहे सर, शिकवतोय. तुम्ही ते सांगितलं होतं की वाटीमध्ये घरात 2-4 ठिकाणी तुम्ही ते ठेवा, आणि ते येस, ठेवलेलं आहे सर. त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह इफेक्ट जाणवतोय सर. जे निगेटिव्हिटी येणारच. येणाऱ्या लोकांकडून म्हणा वगैरे, ते सगळ्याचे त्याचे त्रास खूप कमी झालेत सर, खूपच कमी झालेत. साधी तुरटी जी असते ना मॅडम, ती सुद्धा घरामध्ये वापरल्या तुम्हाला साधा किडा येणार नाही आपल्या घरामध्ये, अच्छा. साधं झुरळ येणार नाही. एवढं ते तुरटी सुद्धा नैसर्गिक आहे, माहिती. हो 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 सर. करते ना सर, असं आहे. निर्जंतुकीकरण करण्याचंच काम करते. हो. म्हणून काय आहे की काही आपल्या पूर्वजांनीच या सगळ्या गोष्टींची निवड केलेली आहे. हे माझं काही विक्री करण्याचं काम नाही का, मी ते काही सुचवत नाही की असं करा तसं करा. पण मी फक्त दिशा दाखवतो किंवा अशाने हो तुमचा सर. दोष नाहीसा होऊ शकतो. सर, बरोबर आहे. कळलं? तुरटीचा वापर कसा करायचा? हा, काय म्हणता. तुरटीचा वापर कसा करायचा? हो, तुरटीचा वापर, एक तुरटी साधारणतः पाव किलो घेऊन या आणि एका वाटीमध्ये तुम्ही ठेवू शकता. घरामध्ये कुठल्याही ह्याला ठेवा, तर ती जी काही निगेटिव्हिटी असेल ती तुरटी असते असते झिजत जाते, असा नियम आहे. आणि तुरटी हे कुठल्याही घरातलं पॉइझनिंग ज्याला आपण म्हणतो ना, ते होऊ देत नाही. सर, मी काळ्या फडक्यामध्ये आग्नेय दिशेला बांधले, म्हणजे एंट्री जिथून आहे. आता माझं घराचा दरवाजा दक्षिण आग्नेय आहे, मग तो तिथं खूप चुकीचा त्रास आहे. झाला म्हणून तिथं मी लावलेली आहे. चालतंय ना तिथं? हो, चालेल. ऍक्च्युली दक्षिण आग्नेयचा तांब्याचा वापर जास्ती आहे, त्याला कापड त्रिकोण म्हणतात. बाण हं, येतो, तर तो त्या हं. ठिकाणी मी तुम्हाला फोटो पाठवतो. हा हा, चालेल चालेल. तर सर ही तो उपाय तुरटी पण कुठल्याही दिशेला ठेवायची कॉपर का? त्रिकोणचा केल्यानंतर सर त्याचा पण फायदा झालाय सर, तुम्ही सांगितलेलं तो. मग आहे ते, जे हो सर. गोष्ट आहे ती आहे हो सर, ह्या मॅडमने आता त्याच्यामध्ये. सांगितलं तसंच माझा पण दक्षिण आग्नेयलाच दरवाजा आहे, तर ते कॉपर त्रिकोणी सुद्धा खूप फायदा झालाय सर. धन्यवाद सर. धन्यवाद. बघ आणखी. सर, ही तुरटी सर. कुठल्याही दिशेला ठेवली तर चालते? बघा असं आहे मॅडम, वाटीमध्ये घेऊन तुम्ही तुरटी कुठल्याही दिशेला ठेवली, जर समजा त्या ठिकाणी काही अनारोग्यकारी कार्य असेल, तिथे काही त्रास होणार असेल, तर तो तुरटीकडे सोपवला जातो आणि तुरटी त्याला ती शक्ती निर्माण करते आणि त्याचं संकट निघून जातं. तुरटी एका वाटीमध्ये घेतली तर मला वाटतं 1 किलो, अर्धा किलोची तुरटी तुम्ही 25 वर्ष ठेवू शकता. काही त्याला झीज नाही, त्याला झीज फक्त पाण्यामध्ये आहे. सर, पावसाळ्यामध्येच फक्त ते ओलसर होतं, पावसाळ्याच्या बरोबर. दिवसांमध्ये फक्त. हो. मग काही काही पदार्थ मॅडम झीज असते ना, तशी तुरटीची झीज पाण्यामध्ये आहे, ड्राय वेदरला नाही. कळलं? सर, तुरटी सर, कशी ठेवायची? ठेवली तुरटी पण असंच कोणी सांगितलं म्हणून, पण कशी ठेवायची? वाटीमध्ये ठेवायचे, वाडग्यामध्ये ठेवा. नुसतीच कोरडीच ठेवायची ना ती? हो सर, म्हणजे स्टीलच्या वाटीत ठेवू शकतो आपण, की हो, ठेव असं ठेव. काही स्टील, स्पेसिफिक काचेचं किंवा असं नाही काही स्टील, वापरायचं? काचेला ठेवले तर हरकत काहीच नाही, काच उलट चांगली आहे. पण त्या ठिकाणी तुरटीचा वापर तुम्ही करू शकता. सर, बरं, याच्या. हा, बोला बोला बोला. तुरटी म्हणजे पिठकडी नाही ना? हा, पिठाकडे. पिठकडी ना? ओके. सॉरी.
तर दक्षिण आग्नेयला जसं कॉपर म्हणालात तसं मग पूर्व आग्नेयला पण कॉपरच येईल का? येस, त्या दोन्ही दिशा ज्या आहेत, पूर्व आग्नेय, दक्षिण आग्नेय, आग्नेय 135 आणि 90, हे तांबच लागेल तिथे. तिथं शिसं किंवा पितळ चालणार नाही. कळलं? तर मी विचारू, हो हा बोला. सर, धन्यवाद. धन्यवाद. आपण जर रिसेलचा फ्लॅट घेतला तर परत वास्तुशांत करावी का त्याची? हो, शांती करणं गरजेचं आहे. उदक म्हणजे शांती तरी करावी. उदक उदक शांती तरी. चालते ना? धन्यवाद सर. सर मला ते सुरम्याचं परत सांगता का? कसलं? सुरमा ते हा, सुरमा भोपाली सांगतो, ऐका. एक 2 मिनिटं, पहिला यांचा प्रश्न कंप्लीट करतो. मॅडम हो काय विचारलं तुम्ही मॅडम आता? मी विचारलं सुरमा होतं की रिसेलचा वास्तू फ्लॅट घेतला तर वास्तुशांत सांगतो करायची सांगतो. का? बघा, असं आहे मॅडम, मी तुम्हाला नियम सांगतो. नियम फार महत्वाचे आहेत. तुम्ही रिसेलचा फ्लॅट घ्या किंवा तुम्ही स्वतः बिल्डिंग कन्स्ट्रक्शन केलेली आहे त्याच्यामध्ये नवीन फ्लॅट घ्या. फ्लॅटमध्ये तुम्ही जेव्हा प्रवेश कराल, म्हणजे तुमचं सामान हे कधीही मंगळवारी आणि रविवारी आणायचं नसतं. हा पहिला भाग आहे. तुम्ही बर इत्यादी दिवशी तुमचं घरचं सामान आतमध्ये आणू शकता. दुसरा भाग असा आहे की ज्या वेळेला तुम्हाला तुमचा फ्लॅट ताब्यात मिळतो किंवा तुमचा करार होतो मराठी भाषेमध्ये, त्यावेळेला तुमच्याकडे तो ताबा आल्यानंतर ईशान्य दिशेला तांदळाचा सडा असा टाकून त्याच्यावरती पाण्याने भरलेला एक कलश, त्याच्यावरती आंब्याची पानं आणि नारळ असा उभा ठेवून त्याला हळद कुंकू लावून नंतरच फ्लॅटचा करार केल्यानंतर बाहेर निघायचं. त्याला वास्तुशांती वगैरे काही म्हटलं जात नाही. आपण बर करार केलाय, पैसे दिलेत आणि आपण ताबा घेतलेला आहे. मग गो टेक्निकली, बरोबर आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला वास्तुशांती करायची असेल तर वास्तुशांती करताना तुम्ही जेव्हा घरातला राहायला जाल तर वास्तुशांती केल्यानंतर तिथे तुम्हाला वास्तव्य करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही हो म्हणाल की वास्तुशांती केली आणि मी लॉक लावला आणि घरी आणून दुसऱ्या घरी गेले, तर तिथे तो परमिटेड नाही. हो ज्या हो दिवशी वास्तुशांती कराल त्यावेळेला संपूर्णपणे जे गुरुजी असतील त्यावेळेला वास्तुपुरुष 135 अंशावरती निक्षेप करायचा असतो. त्याचं वास्तू रक्षण करण्यासाठी म्हणून त्याला नेमलेलं असतं. ते 135 अंशावरतीच करायचं आहे, दुसरीकडे चालणार नाही. हो त्याच्यानंतर सर. त्याचं शिर जे आहे ते ईशान्येला, तो कोरीव वास्तूचा जो भाग आहे तो लावतात. बाजारामध्ये जे असे छोटे छोटे वास्तू पुरुष येतात ते वास्तू पुरुष नाहीत. बर वास्तू पुरुष संपूर्णपणे त्याच्यावरती सगळ्या देवता कोरलेल्या असतात. सगळ्या देवता एकूण एक कोरलेल्या असतात. त्या देवता तिथे तिथे त्या वास्तू हे करावं. त्यावेळेला गुरुजींकडून त्याची पूजा यथाशक्ती करून घ्यावी. त्याच्यामध्ये तीर्थ करावं, म्हणजे जे काय असतं त्यांचं जे काही मध आहे, दही आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे ठेवाव्या. बर तांदूळ, ह्या सगळ्या. मग वास्तू तुम्हाला शांती दरवर्षी करावी का ही काही आवश्यकता नाही, पण ज्या दिवशी वास्तू शांती करणार असाल त्यावेळेला पृथ्वीवरती अग्नी असणं अत्यंत गरजेचं आहे. अग्नी पृथ्वीवरती उपस्थित नसेल तर ती वास्तुशांती स्वीकारली जाणार नाही. म्हणून वास्तुशांतीचे मुहूर्त बर जे पंचांगामध्ये दिलेले आहेत त्याच मुहूर्तावरती तुम्ही कुठल्या प्रांतात राहता तर त्यावेळेला उदित लग्न हे स्थिर लग्न असावं असा वास्तूतला नियम आहे. त्या दिवशी चंद्र सुद्धा उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला असल्यास योग्य. हे सगळे वास्तूचे मुहूर्त मी लिखित आहेत, ते तुम्हाला मी पाठवेन. सर धन्यवाद एक सर. विचारू का मी सर? हा बोला. सर ते आता काही काही वेळेला काय होतं की आपण घरी राहायला जातो नवीन घरी, पण 2-2 वर्ष असं वास्तुशांत केली जात नाही. पण मग वास्तुशांत करायला काही ठराविक हे असतं का की ह्याच्यातच का लवकर करायला पाहिजे किंवा असं नाही, काही आता आहे? बघा, तुम्ही हा सर. वास्तू शांती करणं आवश्यक आहे, हा भाग आहे. हो हो हा तुम्ही मग 2 वर्षांनी करा, आज वाटलं तुम्हाला तर आज करा,
पुढच्या हप्त्यात वाटलं तर पुढच्या हप्त्यात करा, पण तिथे डिले करू नका. तेच मी म्हणते की जास्त डिले झाला तर पण म्हणजे करायलाच पाहिजे. वास्तुशांत करण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की त्या वास्तूला प्रत्येक गोष्टीला अग्निप्रिय आहे. आपण स्वाहा करतो, त्याच्यामध्ये हो अग्नी प्रज्वलित करतो, चंदनाचं लाकूड असतं, समिधा असतात, सगळ्या गोष्टी असतात, कापूर असतो, ह्या सुगंधी वस्तू असतात. तिथे वास्तूमध्ये संपूर्णपणे जर अनेक वर्ष फ्लॅट बंद असेल आणि तुम्ही राहायला गेलात किंवा तुम्ही वास्तव्यामध्ये तिथे आनंद येत नसेल तर अवश्य वास्तुशांती करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय त्याचं पूजन करावं. वास्तू साहित्य बाजारामध्ये तयार मिळतं, होमपुडी मिळते, तर निदान होम तरी करून घ्यावा. कळलं? हो सर. ओके ओके. थँक्यू सर. आणि चांगले विद्वान ज्ञानी पुरोहित आणावे. हो सर. ओके ओके. हा, जरी तर फी मला जास्ती एक असेल तर. विचारायचं हा बोला. सर, आपण आता ह्या वास्तू सगळ्या कुंडलीप्रमाणे टॅली करून बघितल्या. माझा थोडासा असा अनुभव आहे की गोचरीच्या ग्रहांप्रमाणे जर राहू केतू यांच्या या राहू केतू हे ग्रह आग्नेय किंवा वायव्य या दिशांना त्यांचं जेव्हा गोचर चालू असेल तेव्हा त्या बाजूची भिंत किंवा त्या बाजूचं घराचं छप्पर हे पूर्ण त्याचे फोपडे निघतात असं म्हणतो की नाही आपण, पूर्ण रंगाचे खपल्या निघतात. तसं जर निदर्शनास आलं तर आपल्याला हा तुम्ही त्रुटीचा जो उपाय सांगितलात किंवा सुरमाचा काय, सुरमा मी परवा ऐकलेलं आहे पण त्याचा वापर कसा करायचा हे नाही कळलेलं सर. त्याला कळवणार ना, ते आता नाही कळवणार, कळवणार. हा, आता त्या नाही ठीक आहे, ठीक आहे. उद्योगपती आता विचारत होत्या, हा, त्याला घाई नाही आहे. नाही, केव्हा असेल तेव्हाच करीन, पण मी तेच म्हटलं की मग त्या दिशेला आपल्याला तुरटी आता तुम्ही म्हणालात वाटीत घालून ठेवावी, काचेच्या बाउलमध्ये आपल्याला ती ठेवता येईल तर तशी ती ठेवली त्या दिशेला, आग्नेय दिशेला, की जर असं वाटलं की मुलं जन्मस्थ कुंडलीमध्ये सुद्धा तिथे पापग्रह आहेत आणि त्या दिशेला अशी हे दिसते तर तिकडे आपण ठेवलं तर चालेल का? चालेल. आता ऐका 2 मिनिटं, हा सगळ्यांनी कान देऊन ऐका. असं आहे, मी लाल किताब वास्तू शिकवली होती, मला वाटतं ती प्रोग्राम अजून आहे पण लोक पाहत नाहीत. तर त्या ह्याच्यामध्ये लाल किताब वास्तूमध्ये किंवा आपल्या वास्तूमध्ये असा नियम आहे, जेव्हा तुमचा केतू खराब झालेला असेल तर केतू म्हणजे फ्लोरिंग आहे आणि राहू म्हणजे आकाश आहे. तर त्या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण म्हणतो सिलिंग, थोडक्यात सिलिंग. हो आपल्या प्रत्येक घराला सिलिंग असतं, हल्ली फ्लॅट रचना आहे किंवा कौलारू घर असेल तरी. जेव्हा तुम्हाला अशी दुःख पाहायला मिळतात तर लादी तुटलेली मिळते. बऱ्याच वेळेला लादी जी आहे ती उखडते, लादीला कधी कधी हलते लादी, तर समजायचं की त्या व्यक्तीच्या कुंडलीमधला केतू दूषित झालेला असल्यामुळे त्या ठिकाणी हा घरचा दोष आलेला आहे, तो फ्लोरिंगचा. आणि ज्या वेळेला तुम्हाला सिलिंग जर समजा त्या ठिकाणी वापरून निघत असतील तर समजायचं की आपला राहू हा दूषित झालेला आहे. म्हणजे राहू आणि केतू हे 2 टॉप आणि बॉटम, ज्याला आपण म्हणतो फ्लोरिंग अँड वरचा भाग जो आहे सिलिंग, त्याचा विचार केलेला आहे. आता त्याच्या सोबत ग्रह असेल तर तशा पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे. पण घरामध्ये जाता क्षणी तुम्ही वर पहा, खाली पहा, तर त्या ठिकाणी तुम्हाला राहू केतूचा संदर्भ अशा रीतीने पाहाव्यास मिळतो. ओके. खूप छान सर, खूप छान सांगितलं. आमच्या समोरच्याच फ्लॅटमध्ये सर, हॉलमध्ये त्यांच्या ओळीने जवळजवळ 4 आणि 4 8 लाद्या सर अशा हालत होत्या. मी त्यांना सांगत होते की तुम्ही लवकरात लवकर ते बदलून घ्या, काहीतरी दूषितपणा आहे ते, त्याशिवाय ते निघणार नाही. आणि लादी पुसताना सर ते पाणी आतमध्ये मुरत होतं आणि जेव्हा ते फरशा गवंडी लोकांनी काढल्यानंतर आतमध्ये सगळी ती वाळू जी होती खालची ती पूर्ण सगळी ओली होती सर. मी त्यांना बरेच दिवस सांगत होते की तुम्ही ते बदला, ठेवू नका तसं, आणि त्यांनी ते माझं ऐकून मागच्या 2-1.5 महिन्यापूर्वीच ते बदलून घेतलं. त्यांच्या घरात जे एक वयस्कर आहेत, म्हणजे हे आहे ते
लुळे पांगळे आहेत ते, तर त्यांना पण त्रास होत होता सर. तर त्यांची तब्येत हळूहळू सुधारली सर त्याच्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्यावेळेला मला माहिती नव्हता हा उपाय सर. हे तुम्ही आता जे सांगितलं ते माझ्याकडून अनावधानाने म्हणजे सांगितलं गेलं त्यांना ते. तर आणि त्यांनी ते केलंय सर. तुम्ही सांगितलं उपाय खरोखरच सर आता म्हणजे अगदी समोरचं उदाहरण आहे सर, लागू पडलाय तो. खूप येस, छान सर, धन्यवाद सर. आणि सर धन्यवाद. तुम्ही ते सामान शिफ्टिंगचं ते सांगितलं करू नये, ते मंगळ आणि रविवारी करू नये का? बिलकुल. अच्छा कधीही बर. आपलं घरचं सामान मंगळवारी आणि रविवारी नवीन पण आणू नये आणि नवीन घर घेतल्यानंतर शिफ्टिंग पण करू नये. ओके. ओके सर. तो वास्तूचा दोष आहे. ओके सर. माझ्या आपण किराणा वास्तूच्या सामान आणू शकतो ना सर? किराणा ते सामान आणू शकतो. नाही, हा ते खानपान नाही. पण आता हा समजा तुम्ही वास्तू घेतले आणि ह्या घरातलं त्या घरामध्ये, त्या घरातलं ह्या हा घरामध्ये, हा असं हा करायचं नाही. किंवा एखादं फर्निचर जरी आणायचं असेल काही, तरी पण ते नाही मंगळवार रविवारी आणू नये. ओके सर. नाही नाही आणायचं. आता राहिला ओके. भाग काय मॅडम, सांगतो तुम्हाला मी. वास्तूच्या मी नोट्स पाठवलेल्या आहेत तुम्हाला, अतिशय हा सुंदर मुहूर्तासहित नोट्स आहेत. हो हो सर. हा. कुठे पाठवल्यात मुहूर्तासहित. सर तुम्ही? आम्हाला नाही ना पाठवले अजून. सर कुलकर्णी मला बी मॅडम पाठवा. सर हा सर मला बी पाठवा पाठवा. सर. पाठवा मला पाठवा नाही पाठवतो. पाठवलं सर अजून. आता ग्रुपवरती टाकतो, टेलिग्रामवर पण मग ठेवणार ना? ग्रुपवरती सर टाकतो, मग ज्याला नोट्स पाहिजे त्याने घ्यायच्या, नाही घ्यायच्या ओके त्याने सर. नाही घ्यायच्या. सर ग्रुपवर टेलिग्रामवर टाका पाठवणार सर. आहे की व्हॉट्सअपवर? टाकतो. ग्रुपवरच टाका म्हणजे सगळ्यांना मिळेल सर. ठीक आहे. कुठल्या बरं. ग्रुपवर टाकणार सर तुम्ही? सर अवसरे सगळं बोलते. सगळं. हा बोला अवसर. सर मी टेलिग्रामवर तुम्हाला हाय केलंय, मेसेज पण पाठवलाय. पण ऐका, तुम्ही ऐका 2 मिनिटं. टेलिग्रामवरच्या नोट प्रिंट होणार नाहीत. नाही, कारण ते का प्रिंट काढायला नाही, आपलं ह्याचं टाइम वाचताना पण टाइम होणार. एस्ट्रॉलॉजीचं व्हिडिओ राहिलेत ना बघायचे, ते नाही ते टाका बोलते. व्हिडिओ नाही, ते फेल झालं माझ्याकडलं. व्हिडिओ नाही आता. हो का? हा, बरं बरं ठीक ते आहे. सॉफ्टवेअर फेल झालं. हा ठीक तेव्हा आहे ठीक सॉफ्टवेअर बनेल तेव्हा मी पाठवेन. हा, बरं. कवठेकर मॅडम तुम्ही काय विचारत होतात? नाही नाही सर, मी काही नाही विचारलं. तेच विचारलं ना ह्याच्या आता तुम्ही. वास्तूच्या हा आता नाही, विचारलं ना नोट्स तुम्ही. बद्दल विचारलं सर मी, बाकी काही तेच नाही. काय असं काय हो, करताय? पाठवाल ना सर? ठीक आहे, पाठवतो. ओके सर. सर मी विचारू? हा बोला. सर सर जी आता पाठवा सर ग्रुपवर. पावसाळ्यात जी ओल येते घरात, त्याचं काय हे करायचं? मग त्याला आता ओलावा कुठे येतो? भिंतीला येतोय. हा भिंतीला वरपास म्हणजे भिंतीला मध्येच तो कुठेतरी येतोय. नाही, तो नॅचरली पावसाची झड जी येते. बघा, पावसाचा नियम काय आहे मॅडम, की पाऊस हा पश्चिमेकडून पूर्वेला येतो आपल्याकडे. हा तर पश्चिम भिंत जर हा ओली होत असेल तर तो पावसाचा इफेक्ट आहे. तो त्याला तुमचा वास्तूचा दोष नाहीये. कारण का आणि पावसाचा मारा समजा हा समजा जर शेजाऱ्याकडनं जर आली किंवा आपल्याच ह्याला वरच्या टाकीची आली तर मग काय करायचं? त्याला बंदच करायचं ना. मग तिथे पाणी थांबवण्याचे प्रकार बघा. ऐका मॅडम, बिल्डिंग मध्ये आपल्याला असल्यावर ते पाणी करता टेरेस येतं. मधून येत असेल तर काय करणार? त्याला हा उपाय आहे वरनच ते. येतं. मग त्याला उपाय आहे ना. त्याला तुम्हाला प्लास्टरिंग केलं पाहिजे किंवा वॉटरप्रूफिंग केलं पाहिजे. बर बर. घराच्या आतमध्ये आपला विचार चालला होता फ्लोरिंग अँड सिलिंग. आतच येतंय पाणी सर भिंतींना, आतल्या भिंतीतून भिंतीत. आत येते ना, पण ते पावसात येत आहे ना. नाही पावसात पण येत आणि आता एरवी सुद्धा. आता बघा उन्हाळा आलाय ना, तरी त्या भिंती अशा ओलसर दिसत. मग त्या कुठून येतात? मग ते पाणी वर येतं पाण्याची कुठून? टाकी आहे ना, ती सिमेंटची आहे. मग त्याच्यामुळे तिथे येतं. हा ती पाणी त्याला ते टाकी रिपेअर केली पाहिजे. त्याचा टाकी तुमचा काय दोष आहे? टाकी रिपेअर केली पाहिजे. ठीक आहे. पावसाळ्यात ओके भिंत सर. ओली होणं साहजिकच आहे. ते म्हणजे काही नाही म्हणजे उन्हाळ्यात भिंत गरम होणं साहजिकच आहे. नॅचरली आहे. उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी 8 वाजेपर्यंत रात्री भिंत अगदी गरम असते. गरमच असत. हो तर हे मला समजलं नाही सर, की दक्षिण साईडचं संपूर्ण कळलं. जास्तीत जास्त गरम होते उन्हाळ्यामध्ये किंवा एरवी सुद्धा, हो की नाही? हो. हॅलो, मग हा त्या बोला. बाजूला मास्टर बेडरूम का असते सर? इतकं नाही तापलेल्या नाही, ह्याच्यामध्ये म्हणजे आता असं भाग का असा आहे असतं? मॅडम, ऐका हा 2 सर. मिनिटं. सूर्य हा 4 वाजता साधारणतः नैऋत्य दिशेला असतो. हो 4 वाजता तुम्ही जेव्हा बाय रोड येता त्यावेळेला पण सूर्य पाहायला तुम्हाला त्रास होतो. तुम्हाला हो हो तिथे हे करावं लागतं. हा नेचर आहे. त्याच्यानंतर तुमची भिंत साधारणतः 2-3 तासानंतर थंड झाल्यानंतर
6 वाजता सूर्य 7 वाजता सूर्य मावळल्यानंतर शीतलता निर्माण होते. नाही ना, तेच सांगते तर मी की दक्षिण साईडची मास्टर बेडरूम नेहमी रात्री उशिरापर्यंत गरमच तापलेली सगळं असते असं ती. नाही, ते तुमचा वास्तू जर तिथून सूर्य डायरेक्टली तिथे फेस करत असेल तर तो हो गरम राहणार. त्यासाठी हो ना, वास्तूचा मागच्या नियम बाजूला संपूर्ण ओपन असल्यामुळे ते हो तिकडे हो मग राहत त्या असते. वास्तूचा नियम मोडीच करता येणार नाही. तो तो बिल्डिंग बांधतानाचा नियम आहे, कळलं का? ओके. आणि जर समजा तसाच जर तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल तर लाकडाचं पार्टिशन करून घ्या वॉलला, अच्छा हा. हो सर. असं आहे. पण तो वास्तू दोष नाहीये, कळलं नाही का? वास्तुदोष नाही, पण मी विचारते की साधारणपणे दक्षिणेला म्हणजे तिथे मास्टर बेडरूम का असते की सूर्य तिकडे जास्ती वेळ असतो हो नाही की नाही, नाही, असं काही त्याच्यामुळे नाही, ते असा काही तापते ती दिशा असा असं. काडी काडी मात्र संबंध नाही. नैसर्गिकरित्या वास्तुपुरुषाचं जडत्व हे दक्षिण आणि नैऋत्य दिशेला त्या ठिकाणी तुम्हाला मास्टर बेडरूम सुचवलेली आहे. आता याच्यामध्ये मॅडम 2 पार्ट आहेत. जर एखादी व्यक्ती वानप्रस्थ आश्रमाकडे आहे तर त्याने उत्तर किंवा उत्तर ईशान्येकडे निवास करावा, नैऋत्येकडे करू नये, कळलं? हो सर. हा लॉजिकली भाग आहे. बर, आणखी काय? सर वाळवी लागली असेल तर काय करायचं? वाळवी आता आली तर वाळवी लागली असेल तर सगळ्यात बेस्ट उपाय आहे 5 लिटर डिझेल आणा आणि फ्लोरिंगला टाकून द्या. वाळवी कम्प्लिटली म्हणजे 2 दिवस घरामध्ये राहायला येऊ नका. वाळवी अशी जाणार नाही. आणि जे तुमच्याकडे वाळवी घालवण्यासाठी लोक येतात ना त्यांच्याकडे सुद्धा डिझेलचा पेस्ट असतो, पेस्ट कंट्रोल, कळलं? पेस्ट कंट्रोल केलंय आम्ही, पण वरनं वाळवी आली माझ्याकडे. वरच्या फ्लॅट मध्ये भरपूर फर्निचर होतं. मग त्यांना सांगा वरती डिझेल टाका नाही 5 त्यांनी लिटर. केलं, आता काम केलं, पण आमच्याकडे आल्यानंतर काम केलं. हा मग केलं झालं ना. आमच्याकडे आली ना ती भेटायला. बघा आता वाळवी काय येते माहितीये का मॅडम? वाळवी ही जमिनीमध्ये निवास करते, त्यावेळेला तुम्हाला इंजेक्शन जमिनीमध्येच मारले पाहिजे, कळलं? सर मारलेत, पण इंजेक्शन भरपूर मारलेत, मग तरी पण येत आहे. मग तरी सुद्धा मग तो कॉन्ट्रॅक्टर चुकीचा आहे, इंजेक्शन मारणारा डॉक्टर चुकीचा आहे, कळलं? पेस्ट कंट्रोलला तुम्ही दोष द्या. सर मी सांगू एक जरा बोला. थोडस एक मिनिट. वाळवी जेव्हा लागते ना, हे माझा अनुभव आहे. एकतर राहू बिघडतो घरातला, म्हणजे आपला राहू बिघडतो, कोणाच्या तरी पत्रिकेत राहू बिघडलाय आहे. आणि तुम्हाला आणखी एक सांगते की वाळवी घालवायची असेल ना, ती जाळा, ती परत येत नाही तिथे. ही मी स्वतः केलेलं आहे, जाळायची. माझ्या आईने पण तसं केलं तर मी बघितलं, आणि ती जाळायची तिथे, परत येणार नाही. जाळण्याच्या प्रोसिजर सांगा. थँक्यू. भिंतीला आग लावायची, भिंतीला आग लावायची तर का मी घराला आग सरळ लावायची? थोडस रॉकेल वेगळे, म्हणजे असं फडक्यावरती असं थोडस घेऊन ते थोडस जाळ असं तिथे फिरवायचा, जाळायची ती चक्क. कसं आहे पण बघा म्हणजे भिंत पण सगळी काळी होणार नाही तर मग झाडाला नाही लागली तर होत, झाडं जळून झाली जातील. पण पर्याय नाही त्याला. एक मिनिट थांबा. फर्निचरला लागलं असेल तर फर्निचर कसं जाळायचं? म्हणजे फर्निचर ते फर्निचर तुम्हाला नाही, पूर्ण डिस्ट्रॉय दाराची करावं चौकट लागतं. वगैरे असते ना. ऐका 2 मिनिटं. वाळवी कशी जन्माला येते? वाळवी हा स्वतः जो काही वाईट एंट आहे तो त्याचा मार्ग बनवत असतो आणि तो त्याला उजेड नको असतो म्हणून त्याला भुयारात राहायचं असतं. म्हणून तो त्याच्या जसं की मध कशी बनते त्याचप्रमाणे ती माशी असते ना, ती सुद्धा एक मुंगी आहे, व्हाईट एंड. ती आपल्या ह्याच्यातून ती बनवत असते आणि ती टनल तयार करते. म्हणून वाळवी त्या टनल असा एक वेगळा आकाराने असतो. आता बोला काय जाळायचं का विजवायचं, बोला. सर मी बोलू 1 मिनिट? हा बोला ना, बोला, कोणी बोला, हा पण सर, बोला. मला वाळवीबद्दलच बोलायचंय. वाळवीच्या वसाहतीमध्ये एक राणी वाळवी असते, ती दिवसाला 1000 पेक्षा जास्त अंडी घालते. त्यामुळे जोवर तुम्ही राणी डिस्ट्रॉय करत नाही तोवर वाळवी जात नाही. हे पेस्ट कंट्रोलचे लोक जे असतात ते वरवर मारतात की महिन्यात 2 महिन्यात परत येतात. त्यामुळे त्यांना जर बोलवलं तर सांगायचं की राणी काढून दाखवा, मग पैसे देऊ, तर वाळवी जाईल, नाहीतर जाणार नाही. बघा ऐका, चांगलं गाईडलाईन आहे. थँक्यू मॅडम, व्हेरी गुड. पण ती पेस्ट कंट्रोल राणी सापडत नाही ना मेन, बाकी वरवर मारतात ते.
नाही नाही, असं ते नाही, राणी सापडतच नाही सापडेल. ना कुठे आहे ते. त्यांनी त्यांनी आता जे सांगितलंय ना, तो आग्रह आहे आपला, आवश्यक आहे. ही हो पण इन्फॉर्मेशन फार सर, महत्वाचं आहे. सर ते केलं आम्ही, ते सापडतच नाही कुठून माळवी येते ते. तसं नाही हो मॅडम. त्याला बघा, गोदरेज सारखी कंपनीला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट द्या, ते 100% गॅरंटी देतात. त्यांना राणी राजा माहिती असतो सगळं, कळलं. जसं आता मॅडमने सांगितलं ते परफेक्ट आहे. सर एक थँक्यू मिनिट. मॅडम. हा मी बोला. वाळवी करते. चुना लावला. हा, चुन्यानी पण वाळवी मरते. चुना. सर कार्पेंटर लोकांना बी माहिती असते वाळवी काढवायला. मग आता चांगली गोष्ट आहे ना. माझ्याकडे दवा आणलेली एक 15 वर्ष झाले आता, तिच्यामध्ये काय बिलकुल नाही आली. कोणती तरी वा, दवा मेडिकल मधून आणलेली. व्हेरी गुड. चांगली सर हे गोष्ट जे आहे असेल नर्सरी असतात ना, नर्सरीच्या याच्यामध्ये पण एक सर बॉटल मिळते. मी नाव माझ्याकडे आहे, ते मी शोधून सांगेन. ते आपली साधी चालतं. आपण जे पाणी जसं झाडांवरती फवारतो ना स्प्रे बॉटलनी, तसं स्प्रे बॉटलनी फवारलं ना तरी सुद्धा ती वाळवी म्हणजे ते अगदी भुसा वगैरे जो पडतो लाकडाच्या ह्याच्यातनं ते सुद्धा कमी होतं सर. मी ते शोधून नाव सर सांगेन तुम्हाला, तुम्ही ग्रुपवरती चालेल ते शेअर करू शकता सर, पाठवेन मी ते चालेल पण. चालेल. चला, आपण स्क्रीनवरती लावू नाही ते, म्हणजे काही प्रश्न नाही, जो येईल त्याला मिळेल. बरं, पुढे हो बोला सर, आता. हो. बोला बोला बोला. सर एक प्रश्न विचारू का? हा, विचारा. हॅलो. सर आपल्या ब्लॉकच्या वरती वरच्यांचा ब्लॉक असतो ना, तर हा, बेडरूमच्या वरती टॉयलेट असेल वरच्यांचा आणि स्वयंपाक रूमच्या वरती पण टॉयलेट असेल, तर त्याचा काही इफेक्ट होतो का? हो नक्की होतो. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या टॉयलेटच्या खाली तुम्ही स्वयंपाकघर कसं बनवणार, नाही, तसे गच्चीत बिल्डिंग मध्ये कसं होणार? आहे म्हणून तुम्हाला विचारलं. मग ते मला तो चुकीचं ब्लॉक आहे. घेण्यासाठी विचारलेला होता, पण मी नाही म्हणाले कारण ते मला त्या नाही नाही, घाणेरड्या रेषा दिसल्या ना तिथे. बरोबर बरोबर आहे, बरोबर आहे, ते लिकेज होतं चुकीचं ते. आहे. तर येस ते येस. नाही आवडलं. बेडरूमच्या वरती टॉयलेट आणि स्वयंपाक रूमच्या वरती टॉयलेट होतं आणि ते स्वयंपाक रूम मध्ये खराब दिसत होत्या त्या लाईन्स वगैरे सगळं. आणि तो पूर्वेचा दरवाजा होता म्हणून म्हणत होते की घ्या घ्या म्हणून, पण नाही आवडलं म्हणून नाही म्हणाले. तर त्याचा काही इफेक्ट होतो का हो, होतो ना, टॉयलेटचा? होतो. सगळ्यात बेस्ट म्हणजे वरच्या मधल्या राहावं शेवटच्या, म्हणजे कोणाचा त्रास नाही. सर कळलं. पण लिफ्ट नाहीये ना. लिफ्ट नाही मग. थँक्यू सर. थँक्यू. बर, आता वेळ झालेली आहे निघण्याची. तुम्हाला आणखी काही कमतरता असेल तर विचारा, त्याच्यानंतर मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. सर फक्त मी एक विचारते, अक्षय तृतीयेला वास्तुशांत चालते ना? चांगला मुहूर्त आहे मॅडम. हा, 3:30 मुहूर्तातला मुहूर्त आहे. येस. आणि त्या दिवशी वास्तुशांत केली तरी चालू शकते. मग त्या दिवशी सगळं सामान घेऊन जायचं. नाही, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही वास्तुशांतीच्या अगोदर सामान नेऊन टाकलं तरी ते मंगळवार रविवार टाकायचं हा नाही. ते माहितीये. बरं, ते माहितीये. आता जर समजा तुम्ही सामान टाकण्या अगोदर वास्तुशांती करायची आहे तरी हा सुद्धा चालेल चालेल. पण हा जेव्हा वास्तुशांती कराल तर त्या ठिकाणी निवास तुम्हाला करणं आवश्यक आहे. हो हो. तुम्ही घर लॉक करून परत जायचं नाही. नाही, बरोबर. असं आहे. चालेल. थँक्यू. ओके, थँक्यू. थँक्यू. सर हाँ बोलिए। सर अगर मैंने आपको पहले भी पूछा था, अगर लिफ्ट बाजू में ही अपनी एक ही दीवार में बाजू में रहेगा तो उसका कोई पर्याय है क्या? पर्याय सब है, दिशा के ऊपर पर्याय है। रेमेडीज, ये ऑल रेमेडीज जो है मैडम, इससे डिपेंड अपॉन द डायरेक्शन, उत्तर में ऑल है। कंसेप्ट। तो उत्तर का रेमेडीज करना पड़ेगा, वो बताऊंगा मैं पोस्टर लाके यहाँ पर क्या क्या ओके रेमेडीज सर, लगता ओके सर, थैंक यू सर। है। ओके, पुढे आणखी काय कोणाला विचारायचं आहे का, मग समारोप करायचा आहे? सर सुरमाबद्दल काहीतरी सांगा. मला मला माहितच नाही, मी क्लास खेळलाच नाही ना सर. आता तुम्ही हो नाही सर, केलं तर मी करू सुरम्याबद्दल आता. तर त्या दिवशी माझा पण मिस झाला क्लास, तर मला पण सुरम्या कुठे ठेवायचा आणि फिटकरी कुठे ठेवायची त्याबद्दल सांगा ना. हा, ते सगळं सांगणार. आता नाही, आता नाही. सुरमा आणि हे सांगणार अवश्य. तर कुठे गेल्या, उद्योगपती गेल्या का तुम्ही? नाही सर, आहे ना अजून, क्लास अच्छा, संपल्यावर जाते. तुम्ही कधी कधी मध्ये मध्ये निघून जाता, परत येता, परत जाता. नाही हो सर, आता आहे ना मी जात नाही, पण आज ना मला जॉईन करायला उशीर झाला, मी उशिरा बघितला मेसेज.
अरे बापरे. हो. मग मी 8 वाजून काहीतरी मिनिटांनी 10 मिनिटांनी जॉईन झाले, असं झालं ते. मग आता बाकीचं लेक्चर गेलं. गेलं आता ना, रेकॉर्ड. मेन गेलं ना सर. सुरुवातीलाच सगळं असतं छान. आता काय करणार? बॅड लक माझं. ठीक आहे, बॅड लक म्हणू नका, गुड लक म्हणा. गुड लक. सरांचा क्लास पुन्हा करेल. हा चला, आता असं आहे, तुम्हाला काही बोलायचं तर बोला, मग नंतर कुबल मॅडम समारोप करते. परत एकदा स्ट्रिक्टली वॉर्निंग, महागड्या क्लासला कधीही प्रवेश घेऊ नये. कितीही महान शिक्षक असला तरी 100-200 रुपये देऊन ट्रायल 2 लेक्चर ऐकावी, पसंत पडलं तर पुढे जावं, नाहीतर पैसे भरू नये. कुठल्याही गोष्टीचा क्लास असेल तरी, वास्तू असेल, टेरो असेल, एंजल असेल, आणखी आणखी इत्यादी इत्यादी इत्यादी, तरी सुद्धा आपला वेळ आणि पैसा खर्च करू नये. आणि जर क्लास करायचे असतील तर आपल्या युट्यूबला फुकट क्लास आहेत, 300 लेक्चर आहेत, आरामशीर सगळं बघू शकता, सगळं शिकू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी इत्यादी कुठेही काही शिकवलं जाणार नाही. आता उद्या कवटेकर मॅडम जाणार आहेत तिथे, तर मॅडम तुम्हाला मी मागायला सांगितलं, एक खिडकी घेऊन द्या आणि माझ्या नावाने द्या. कवटेकर मॅडम कुठे गेल्या? आहे ना सर. मी सर आमच्या इथे जरा रोडचं काम चाललंय सर, खाली आवाज येत नाही नीट ऐकायला. बरोबर, ठीक आहे, चला, हरकत नाही. नंतर उद्या निघाल तेव्हा असं जाऊन या, उद्या तुमचा सत्कार आहे, उद्या जाऊन या. सर काय घेऊन जायला सांगितलं तुम्ही मला? मला समजलं नाही ते नीट सर. पतंग उडवत असताना खिडकी लागते की नाही, अच्छा अच्छा, ओके. ती घेऊन जा. मला त्याचं आणि काही कनेक्शन नाही लागलं सर. त्यांना द्या आणि त्यांना सांगा माझं नाव ती यांनी पाठवलेली आहे. ओके सर. सांगेन सर. म्हणजे एवढी हा काय म्हणता? चक्री म्हणतात, चक्री. चक्री चक्री आणि समजलं मला. चक्री. हो सर. पतंग बघितलं की आता कळलं. आणि द्या त्यांना म्हणा एवढी लपेटबाजी करू नका, त्यांनी मला फिरकी पाठवलेली आहे, घ्या. हो सर. सांगेन सर, घेऊन जाते. बरं चला, आता ठीक आहे. कुबल मॅडम समारोप करून टाका. होय सर, करते. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. मुकेश भाऊ, तुम्हाला पण नमस्कार, आणि इथे उपस्थित सर्वांना नमस्कार, सर्वांचे स्वागत. तर आता आज आपलं अशा प्रकारे ग्राउंड फ्लोअर प्लॅन पण 5वा राहिला होता, तर तो पण झालाय. तर त्याच्यात आजच्या तर प्लॅन मध्ये बऱ्याच चुका, म्हणजे चुकीचं आहे, जिना आहे, किचन आहे, पूजाघर आहे, त्याच्यानंतर टॉयलेट पण आहे, त्याच्यानंतर त्या भाग्यस्थानातच थोडं म्हणजे गाडी ठेवली तिथे कट पण आला, तो पण म्हणजे समांतर करायला हवा. आता ते तर बऱ्याच सगळ्यांना कळायलाच असेल. आणि तुम्ही बोलता बोलता भरपूर अशा टिप्स पण दिल्या. परत मातीचा पण उल्लेख केला, म्हणजे माती कशी असावी, नसेल तर आपण बाहेरून पण म्हणजे टाकून आणायला पाहिजे. डाउजिंगचा पण वापर करून पण आपल्याला बऱ्याच गोष्टी म्हणजे कळतात. आणि घर बांधायचं असेल तर सुरुवात कुठनं करायची, तर साऊथ वेस्टला साधारण 2 ते 4 फुटाची भिंत बांधून मग बाकीचं बांधकाम करायला हवं. आणि त्याच्या अगोदर नॉर्थ ईस्टला म्हणजे भूमिपूजन पण करून, म्हणजे हे तर मोस्टली करतात सगळे, हे जरुरी पण आहे. आणि मग ते पाण्याचं पण छान. कोणतरी बोलतंय, आठले सर. बर. नाही, ते आठले सरांचा झाला माईक बंद, त्यांचा चालू होता. तर पाणी म्हणजे 2 ते 4 फुटाचा खड्डा हे करून पाणी पण, कारण काही काही त्या आपल्या पाठक मॅडम जसं म्हणाल्या, म्हणजे होतं ना असं, म्हणजे पाणी टाकल्या टाकल्या पाणी जातं तर जातं, म्हणजे जादूसारखं गायब होऊन, आणि असे इतके मोठे मोठे तडे असे पण येतात. अशी तर जागा घेऊच नाही, राहिलं तर नाही झाली तरी चालेल, पण नाही घ्यायला पाहिजे. कारण पाणी स्थिर राहिलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे, आपण खूप समजा 10 लिटर टाकलं तर 10 तर नाही, समजा 10चं कमी झालं तरी हरकत नाही, पण तिथं ते पाणी राहायला हवं, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे ती असं धनाच्या साठी, संपत्तीसाठी म्हणजे चांगली ती. आणि हेलिक्सचा पण तुम्ही छान, म्हणजे आता अजून तर डिटेलमध्ये घेणार आहात, पण त्याचा पण उल्लेख केला जाता जाता, तर ते पण म्हणजे कुठल्या दिशेला
कुठलं हेलिक्स लावावं, परत त्या हेलिक्सला आकारही त्याचा महत्वाचा आहे. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे सीता मातेच्या बोटाला पाणी म्हटले असं तुम्ही म्हणाले, लक्ष्मी स्वरूप हो पण म्हणजे ऐकलेलं आहे. मग म्हणजे कुठली माती जास्तीत जास्त चांगली, तर पिवळी माती. आता मोस्टली पिवळी नाही बर का जास्त बघायला मिळत, पण पाहिलेली आहे म्हणजे थोडीफार. पांढरी तर भरपूर बघितलेली, पण काळी तर शक्यतो नकोच, कारण आपण ती क्षुद्र पण म्हणतो आणि कष्टमय पण आहे. पण कष्टमय समजा कष्टमय. काही लोक कसे शेतात घरं बांधतात ना, हो हो त्यांना आपल्याला हवी ती माती आणून टाकता येते ना तिथे, आणि मग त्यांनी बांधलं तर एक वेळेस चालू शकेल. आणि मग ते काय काता काय पठारी भाग पण तुम्ही म्हणता, म्हणजे येस येस. काय करू नाहीच, तिथं ते पाणीच नाही मिळणार काही. आणि अजून ती तुरटीचं पण छान तुम्ही सांगितलं. मला वाटतं ह्याच्या पूर्वी पण तुम्ही सांगितलेलं असावं, कारण मी ठेवते. म्हणजे मी दुकानात गेले तिकडे मोठ्या दुकानातून, तर मी आणलं की ते तुरटी आणि तो आपला कुठला भीमसेनी कापूर, मी तर एकदम 5-5 किलोच घेऊन येत असते. म्हणजे त्याचा पण उपयोग खूप छान. आता सुरमाचं तुम्ही नंतर सांगणार म्हणालात, सगळ्यांचा खूप आग्रह होता, तर ते आपण आता रेमेडीज आल्याच ना जवळ, ह्याच्यातही बऱ्याचशा तुम्ही सांगून जातात, तर त्यावेळेस त्यांना सांगूया. आणि मंगळवार आणि रविवार मात्र हे अगदीच बरोबर आहे. म्हणजे इव्हन नवीन घरात सामान नाही, पण सर मला एक असं मी वाचल्याचं आठवते की आपण वास्तूचं म्हणजे परीक्षण करायला जाताना पण ह्या दोन म्हणजे वारी मंगळवार आणि रविवार जाऊ नये, बरोबर आहे का? म्हणजे असं मी वाचलं की हो असं आहे तरी आहे करेक्ट करेक्ट. हा, तर तेच ना. म्हणजे कारण हे सगळे आता वास्तुतज्ञ होणार आहेत, म्हणून त्यांनी ते पण लक्षात ठेवावं. सामान तर नाहीच नेऊ, पण वास्तू म्हणजे हे पण करायला जाऊ नये. आणि तुम्ही त्यावेळेस म्हणजे ते काय ती छोटी पूजा काय म्हणालात त्याचं नाव मला, उदक शांती ना, तर म्हणजे शांती. हा ते पण छान सांगितलं. म्हणजे नॉर्थ ईस्टला तांदूळ असं ठेवून मग त्यावर कलश, मग ते कलशात नारळ, मग ते आंब्याची पानं, हे सगळं असं करून. आणि वास्तू पुरुष हे फार इम्पॉर्टंट आहे की 135 अंशावरच निक्षेप झाला पाहिजे, आणि त्याचं डोकं नॉर्थ ईस्टलाच आलं पाहिजे, आणि पाय साऊथ वेस्टलाच आले वेस्ट. पाहिजे. आणि शिवाय तो कोरीव हवा, म्हणजे ते मिळतात ना त्याच्यावर सगळ्या देवता हो असले हो ते पण. आणि हा जप तर मला असं वाटतं तुम्ही पण सांगितलेलं आहे, आणि हा करावाच. म्हणजे ओम नमो भगवते वास्तुदेवताय नमः. आणि आपण जे काही बनवतो ना, म्हणजे जेवण, आता तर आपण त्यांना त्यांचं म्हणजे काय म्हणायचं, देवतावाईच अन्न सांगणार आहोतच, पण आपण जे करतो ना, म्हणजे पूर्वीचे लोक पण बघा, आपण केलं की पहिलं आपण जेवत नाही, आपण म्हणतो ना वास्तूला हा भोग लावायचा, म्हणजे जे व्हॉट एव्हर जे बनलेलं असेल, नॉनव्हेज नाही अर्थात, पण म्हणजे ते त्या वास्तुदेवतेला त्याचं हे द्यायचं, आणि पाणी फिरवून मग आपण आपल्याला जेवायला असं सुरुवात करायची, किंवा लहान जरी मुलं असेल तर मग त्यांना द्यायचं. आणि हा केतू खराब, तर ते पण फ्लोरिंग, हे पण खूप वेळा म्हणजे अनुभवलंय की लादी आपोआप अचानक तुटते. म्हणजे आपल्याला वाटतं अरे इथे काहीच पडलं नाही, काही नाही, तरी ह्या लादीला भेग कशी काय पडले, तर केतू खराब. आणि फ्लोरिंगचं पण राहू खराब, ते पण खूप म्हणजे अगदी हे असं बोलता बोलता तुम्ही असे उदाहरणं देता सर, खूप छान. ते वाळवीचं पण एकदम छान सांगितलंय. म्हणजे ती राणी वाळवी कशी हे करायची, आणि ती त्या हो आपल्या स्वाती मॅडमनी पण चांगलं सांगितलं की ती हो जवळ हो 1000 अंडे पर डे घालते. म्हणजे तिला हे केलं की मग आपोआप जाणार. तुम्ही तो डिझेलचा पण उपाय छानच आहे, नो डाऊट. पण समजा तो थोडासा कसं तिथे जपायला पण हवं ना, म्हणजे असं ते डिझेल मारल्यानंतर असं काही काय म्हणायचं हे नको ना व्हायला, नाही तर नाही आग लागत नाही, डिझेलला आग नाही लागत. हा मग ठीक आहे. नाही नाही तर मला असं वाटलं कसं, म्हणजे ते समजा आपण एवढं हे करून केलं तर उगाच गडबड नको व्हायला. म्हणजे तो उपाय तर एकदम चांगला आहे, नो डाऊट त्याच्याबद्दल. तर सर अशा प्रकारे अतिशय अतिशय म्हणजे रोज म्हणता 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 भरपूर रेमेडीज पण मिळाल्या आहेत आम्हाला. आणि क्लास म्हणजे उत्तरोत्तर खूपच छान झालेला आहे. त्यासाठी आम्ही सगळेजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी नमस्कार करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज थँक्यू थँक्यू. सर. धन्यवाद सगळ्यांना. आता मी ऐका, हा अष्टक वर्ग ऍडव्हान्स चालू करणार आहे. आपला टाइम झोनचा क्लास समाप्त झालेला आहे. आता सोमवारी उद्या क्लास टाइम असेल. ऍस्ट्रॉलॉजी संपलं का? संपलं हा. बर. उद्या नाही. उद्या क्लास जो आपला आहे हा तो तंत्रमंत्र उपासनाचा क्लास आहे. ओके. सर म्हणजे आमचं उद्या मिस घेऊ. होणार सर. तुमचं कसं मिस होईल? तुमचा 6:30ला प्रोग्राम समाप्त होणार. सर काय सर, मी म्हटलं होतं तुम्हाला. ठीक आहे.
नाही, याल सर तोपर्यंत उद्या मी फक्त नसेन, तुम्हाला म्हटलं ना गणपतीपुळ्याला जाणार आहे, ठीक आहे ठीक तर आहे. उद्या मी नसेन सर. तिकडे सुद्धा नेट आहे गणपतीपुळ्याला, तिथे बघू हो शकता. आहे सर, पण आम्ही फिरायला वगैरे म्हणून असं समुद्र किनारी वगैरे असं म्हणजे हो, ट्रॅव्हल 7:30 करतो. वाजता कुठे समुद्र किनारा जाणार म्हणजे बरोबर, मी प्रयत्न करते नाही, जॉईन 7:30ला करण्याचा. जाऊ पण नका 7:30 बर वाजता. बर बर ओके सर, चालेल सनसेटला चालेल. कधी समुद्र किनाऱ्याला जायचंच नाही. बर 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 सर, चालेल चालेल, हरकत नाही सर. ओके, ओके. चला धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू.